करूया. इंदरकर सर नमस्कार. हॅलो सर केलं सर सुरू बर का. शिवाजी गावडे आहेत का? गावडे सर, शिवाजी गावडे, तुम्ही उत्तर सांगितलं सुरू करा. आहे. सुरू करा. नमस्कार. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. चैत्र शोभा साहित्य समूह आणि अनुयोग शिक्षण संस्था यांच्या वतीनं हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. रसिक हो, चैत्र शोभा अंकाचे संपादक आणि कवी संतोष खाडिये हे साहित्याचे चांगले रसिक आहेत. ते कोरोनाच्या काळातही चांगल्या प्रकारचे कार्यक्रम करत आहेत. त्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन. हा कार्यक्रम ते ऑनलाईन सादर करतायत आणि वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे, या कार्यक्रमात बालकविता आणि बाल कथा लिहिणारे कथालेखक श्री एकनाथ आव्हाड यांची मुलाखत आज प्रसारित होत आहे. ही मुलाखत बाल साहित्याच्या अनुषंगाने असून शिवाजी गावडे सरांच्या इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे का? हो, त्यांचा आवाज नाही येते. तुमचा आवाज त्यांना जात नाही. तुम्ही म्यूट अनम्यूट करा. हॅलो. हो सर, आता आला आवाज. बोला. हा, आज मराठी भाषा मराठी बोला संवाद ग्रुप तर्फे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि सर्वांना माझा नमस्कार. हा बोला बरोबर आहे. आज एका थोर अशा बालकांच्या विश्वात रमणाऱ्या व्यक्तीची मुलाखत घेतली जाणे. ही जी व्यक्ती आहे पितर आहे, तो कथाकार आहे. कथा कथन करण्याची शैली उत्तम असणारी व्यक्ती आज आपल्या आलेली आहे. आणि ह्या व्यक्तीचं म्हणजे एकनाथ आव्हाड यांचं मुलाखत काम याच गुरुचे जे मुठ संतोष खाडे हे घेणार आहे. आतापर्यंत आमच्या ग्रुपने 2 वेळा काव्य रचना स्वरचित काव्य रचना सादर करण्यात आल्या. एकदा अभिवाचनाचा कार्यक्रम झाला. आता ह्या ग्रुपचं नाव आहे मराठी भाषा मराठी बोला संवाद. त्यानुसार मराठी विषयावरती चर्चा होईल, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रत्येक महिन्यात एक तरी कार्यक्रम आपण सादर करणार आहोत. आता याच्या पुढे सुद्धा आपण वेगवेगळे कार्यक्रम करणार आहोत. आमच्यापैकी एक थोर कवी सूर्यकांत मालूस म्हणून त्यांना त्यांच्या पुस्तकांना राज्य पुरस्कार मिळाले आहे. त्यांचं एक पुस्तक आहे, त्याचं अभिवाचन आम्ही 4-5 जण करणार आहोत आणि तो एक कार्यक्रम येईल. त्यानंतर आमच्यामध्ये मनोविकारवरती चर्चा करे, त्याच्यावरती चांगल्या प्रकारे भाष्य करणारे काही व्यक्ती आहेत. त्याही मुलाखत एक असंही होईल की काही कलावंत आमच्याकडे आहेत, त्यांची त्यांचा अभिनय आपल्याला पाहता येईल.
आणि अशा प्रकारे वेगवेगळे एक असंही होईल की चांगले गायक आहेत तुमच्यामध्ये, चांगले गीतकार आहेत आमच्यामध्ये, आणि ह्या गीतकारांच्या गायन कला आपण प्रोत्साहन देणार आहोत. अशा प्रकारचे हे कार्यक्रम हे वेगळे काय वाटले पाहिजेत, कारण आमच्या ग्रुपचं नाव हे वेगळं आहे. आपल्याला अनेकांचे जन्म होतात, पण जन्म होतात म्हणून त्या आपण प्रत्येक वेळेला शुभेच्छा देत राहण्याच्या, जे वेळेला ओळ नसली तरी शुभेच्छा द्यायची, किंवा एकाला शुभेच्छा विसरलो मनामध्ये थोडं वाटावं, अरे मला केलं नाही. यासाठी त्याचं कर्तृत्व काय असेल तरच त्यात हे व्हावं, ही आमच्या ग्रुपची. त्याप्रमाणे काही व्यक्ती निवडते, ती नन पावते, ती नंतर श्रद्धाने ओळख नसली आपण देत राहतो. हेही आपण बघतो. टिकटॉक हा कार देशविरोधी आहे, तो आपण टाकतो. आपल्याला राष्ट्र बांधायचंय, मराठी भाषा समृद्ध करायची आहे, आणि त्यासाठी जी धडपड आहे, आणि त्या धडपडीतूनच आमच्या चैत्र शोचे प्रमुख संतोष खाडे आणि अनुशिक्षण संस्था यांच्या सहकार्याने आपली ही काम झालाय. सुद्धाने अनेक डॉक्टर मिळवलेले आहेत, कवी यामध्ये आहेत, अनेक प्रिन्सिप यामध्ये आहेत. अशा प्रकारे अगदी नांदेडवरून त्या गोपाळ सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अशा प्रकारे खूप लोक या ठिकाणी आहेत, पण त्यांच्या ज्ञानात राहायचा, इतरांना व्हावा. एखाद्याने चांगला एक लिहिला तर त्याच्यावरती प्रश्न इतरांना करावं. आमच्या ह्या ग्रुपमध्ये स्वतःच लिहिणारे स्वतःच्या साधारण खाडी आहे, त्यानंतर वाणी सर आहे, पानकर स्वतः अनुभव इतकी छान भेटलं, बालमिचे स्वतः केले. अशा त्याप्रमाणे वर्ताईने एक कविते अतिशय शिक्षण केलं. अशा प्रकार आपल्याला वेगळं काही करायचंय, आणि आपल्याला स्वतः या कले आपण या साहित्य आम्हाला मुसाफी करायची. या ठिकाणी अतिशय थोडी व्यक्ती मित्र आवड हेही शिक्षक, त्याबद्दल मला स्वतःला अभिमान, कारण मी शिक्षक. शिक्षक हा पिंड सरांसाठी करणार आहे, विद्यार्थ्यांसाठी माझ्यासाठी तो. आणि ह्या सरांना पहिल्यांदा वंदन करतोय. साडे सर कामाला सुरू होईल. शिवाजीराव पुढची गोष्ट. धन्यवाद. हॅलो, 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 कोण बोलताय का? मी सुरुवात करू? संतोष सर तुम्ही बोला ना. हा, चंद्रकर हॅलो. सर तुमचे झालं? सरांचा आवाज येत नाहीये, चंद्रकर सरांचा. माझा येतोय ना? हो तुमचा येतोय. हा हा, नाही म्हटलं मुलाखत चालू करण्यापूर्वी कोण सांगताय का काही, की मी सुरुवात करू? संतोष खाडे, तुम्ही मुलाखतीला सुरुवात करा. हा, मुलाखतीला सुरुवात करा. हो, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. एकनाथ आव्हाड सर, आपले चैत्र शोभा कला साहित्य समूह आणि अनुयोग शिक्षण संस्था मुंबई यांच्या वतीने स्वागत आहे. धन्यवाद. प्रियजन, आज हा एक दुग्ध शर्करा योग आहे.
गेली अनेक महिने आपण वेगवेगळ्या पद्धतीने नवीन नवीन कार्यक्रम आणि उपक्रम ह्या समूहाच्या मार्फत करत आहोत आणि आज प्रसिद्ध बाल साहित्यिक एकनाथ आवाड मराठी साहित्य क्षेत्रात सर्वांच्याच परिचयाचे यांची मुलाखत आपण घेणार आहोत. खरेच ही मुलाखत आपल्या मुलांपर्यंत आपण नक्की पोहोचवाल अशी आमची अपेक्षा आहे. जास्त वेळ न दवडता मी मुलाखतीला सुरुवात करतो, जेणेकरून एकनाथजी आवाड यांचे विचार आणि त्यांचा साहित्यातील प्रवास एक उत्तम व्यक्ती म्हणून त्यांचे विविध पैलू उलगडण्याचा आपण एका थोडक्या वेळामध्ये प्रयत्न करणार आहोत. सर, आपला परिचय मी आपल्याकडूनच करून घेत आहे. तर आपण एक बाल साहित्यिक आहात हे सर्वांना परिचितच आहे, पण त्यामुळेच एक प्रश्न मी विचारू इच्छितो की लहानपणापासून जो शैक्षणिक प्रवास असेल किंवा आपला जन्म कुठे झाला आणि आपणास लहानपणी नक्की काय काय आवडत होतं की ज्याच्यामुळे आपण साहित्याकडे, ह्या साहित्य क्षेत्राकडे वळलात आणि शैक्षणिक जी वाटचाल आहे त्याविषयी थोडक्यात सांगाल तर आनंद होईल. नक्कीच सर. पण त्याआधी चैत्रशोभा साहित्य कला समूह आणि अनुयोग विद्यालयाचे आदरणीय चिंदरकर सर, त्यांचा सगळा स्टाफ, त्या मनीषा घेवडे मॅडम असतील, त्यांच्या अनेक सहकारी शिक्षक असेल, आपले शिवाजी गावडे, आमचे अशोक सावंत सर, या सगळ्यांचे मी सुरुवातीलाच मनापासून आभार मानतो की हा एक कार्यक्रम मुलांसाठी छान घडवून आणलेला आहे आणि त्याच्यात मला सहभागी होताना मला मनापासून आनंद होतोय. तुम्ही विचारलं सर की माझा बालपण कसं गेलं किंवा माझा सुरुवात कशी झाली, तर मला सांगायला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 7वी पर्यंत शिकलो. मला शिकवणाऱ्या 7वीच्या बाई ज्या होत्या, विभावरी भोसले मॅडम, त्यांनी माझ्याकडून ही वाचनाची गोडी खूप रिकाम्या वेळी, रिकाम्या तासाला, मधल्या सुट्टीत अनेकदा पुस्तकांचा खाऊ त्या पुरवायच्या आम्हाला. आणि ती पुस्तकं वाचता वाचता मी शिक्षक नंतर झाल्यानंतर कधी लिहिता झालो ते मलाही कळलं नाही, पण खूप वाचायची आवड मात्र अगदी विद्यार्थी दशेत लागली आणि त्याच कुठेतरी पुढे जाऊन की ते वाचलेलं आणखी चांगल्या भाषेत किंवा आणखी वेगळ्या पद्धतीने मुलांना कसं देता येईल हा विचार जेव्हा शिक्षक म्हणून मी करायला लागलो आणि तेव्हा कुठे मला माझ्या लेखनाचा सूर गवसला. हॅलो सर. कुणी प्रश्न मध्ये मध्ये विचारू नका. आम्ही नंतर आपण प्रश्न उत्तराचा तास करणार आहोत. आधी मुलाखत होऊन दे. कोणी बोलू नका. आपले स्पीकर बंद करा. हा, माईक म्यूट करून ठेवा तुमचा स्पीकर. मग आपण सगळ्यांना संधी देऊया प्रश्न विचारायची. आणि सर, मला या महापालिकेचा अभिमान का वाटतो, मी जेव्हा शिक्षक म्हणून कोर्सला गेलो डीएडच्या, तेव्हा मी माझ्या मनाशी अगदी खुणगाट बाळगली होती की मी शिक्षक झालो तर मुंबई महानगरपालिकेच्याच शाळेत शिक्षक होणार. मग तेव्हा जेव्हा आम्ही लेसन घ्यायला जायचो डीएडचे, तेव्हा मी महापालिकेच्या शाळांवर लेसन घ्यायचो, तेव्हा मी विचारायचो की महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून जर मला रुजू व्हायचं असेल तर काय करावं लागेल. तेव्हा मला पहिली गोष्ट कळली की तुम्हाला खूप अभ्यास करावा लागेल. म्हणजे त्यांची मेरिट लिस्ट असते, त्या मेरिट लिस्ट मध्ये तुम्हाला यावं लागेल. आणि मग तेव्हापासून मी महापालिकेच्या शाळेत लागायचं आपल्याला शिक्षक म्हणून, कारण आपण महापालिकेच्या शाळेत शिकलो. ही कुठेतरी मनाशी एक भावना होती आणि ते ऋण होतं त्या शाळेचं माझ्यावर. आणि मला वाटलं की आपण महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून जी काही बालकं वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतील त्यांना घडवण्याची एक चांगली संधी आपल्याला महापालिकेच्या शाळेत प्रभावीपणे मिळेल, म्हणून आपण महापालिकेच्याच शाळेत रुजू व्हायचं. आणि त्यासाठी मी झपाटून अभ्यास करू लागलो. आणि मला सांगायला तुम्हाला सगळ्यांना आनंद होतोय
की अगदी जीवापाड जीव ओतून अभ्यास करणं हा मी पहिल्यांदा आयुष्यात केलेला अभ्यास म्हणजे डीएड ला केला असेल. आणि मी मुंबई जिल्ह्यात मी शाळेत तर कॉलेजमध्ये मुलांमध्ये पहिला आलोच डीएड ला, पण हिंदी विषयात मी मुंबई जिल्ह्यात पहिला आलो होतो सगळ्या माध्यमांमधून. तर सांगायचं तात्पर्य एवढं की महापालिकेच्या शाळेने कुठेतरी माझ्यावर एक वाचनाची गोडी लावणं, अभ्यासाची गोडी लावणं हा जो संस्कार केला होता आणि त्यातून मी पुढे 10वी पास झालो आणि 10वी पास नंतर मी महापालिकेच्या शाळेत रुजू व्हायचं हे कुठेतरी ते विद्यार्थी दशेतच माझ्या मनात पक्क झालं होतं. तर एक प्रश्न मगाशी तुम्ही बोलता, तुम्ही नक्की म्हणजे लिहायला तुम्ही लहानपणापासूनच सुरुवात केली का नाही सर, वाचनाची गोडी होती? फक्त वाचनाची गोडी मला होती. लहानपणी मी कधी लिहिलं नाही, पण वाचलेलं कुणाला तरी सांगावं ही मात्र एक आंतरिक उर्मी असायची. त्यामुळे मी बऱ्याचदा माझी आई अशिक्षित होती, पण जे काही मी वाचलेलं मला भावलेलं असेल ते मी माझ्या आईला सांगायचो, माझ्या लहान भावंडांना सांगायचो. आणि माझी आई खूप प्रासादिक बोलायची. आई जरी निरक्षर असली तरी तिला कीर्तन, प्रवचन याची खूप गोडी होती. ती महानुभव पंथातली होती, त्यामुळे तिचं बोलणं एकदम रसाळ असायचं. मी अनेकांना सांगतो खरं तर की आमच्या संध्याकाळी जेवणाला आम्ही जेव्हा सगळे एकत्र बसायचो भारतीय बैठकीत, तेव्हा आमच्या घरामध्ये असं लोणचं, पापड, कोशिंबीर, रायतं असला काही बेत नसायचा. भाजी, भाकरी, चपाती हे सगळं असायचं, पण त्याबरोबर आईचा संवाद असायचा. आई दिवसभर घडलेलं सांगायची जेवता जेवता, आणि ते इतकं छान असायचं. इकडे पोटही भरायचं आणि इकडे मनही तृप्त व्हायचं. अशा पद्धतीचा दिवसभराचा थकवा सुद्धा आईच्या बोलण्याने जायचा. अनेकदा कोणीतरी मित्र घरी येऊन जायचा, आई म्हणायची अरे तुझा तो मित्र आला होता, कोण बरं? तर आईला पटकन नाव नाही सांगता आलं तर आईला बऱ्याच जण त्या येणाऱ्या व्यक्तीची लकब, त्याचा बोलण्याचा हेल ती बरोबर तो पकडून सांगायची. मग अरे अच्छा तो रमेश येऊन गेला का घरी, अच्छा सिद्धार्थ येऊन गेला का घरी, असं मी ओळखायचो. सांगायचं तात्पर्य की मी लहानपणी वाचनच खूप केलं आणि वाचलेलं सांगण्याची एक दुर्दम्य इच्छाशक्तीने मी ते सांगत गेलो. पण मी शिक्षक जेव्हा झालो तेव्हा खरा माझ्यातला लेखक हा लिहिता झाला आणि मुलांना रोज काय नवीन द्यायचं या विचारातून आपणच का बरं मुलांसाठी लिहू नये, प्रयत्न तर करून पाहूया या इच्छेतून मी खरा तर लेखक झालेलो आहे. तर तुम्ही हा संतोष सर. मुलांसाठी लिहिता, म्हणजे सर्वांना बाल साहित्यिक म्हणून परिचित आहात, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही काही लिखाण करता की फक्त बालकांसाठीच लिखाण करता? नाही, मी मुलांसाठी लिहितो, पण बऱ्याचदा मी मोठ्यांचा माझा एक कविता संग्रह आलेला आहे नव्यानं बहरावे म्हणून, तर तो प्रसिद्ध आहे. माझ्या मोठ्यांच्या कविताही काही चांगल्या अंकांमधून प्रसिद्ध होतात, काही लेख, मोठ्यांच्या काही कथा. पण मोठ्यांचं साहित्य जरी लिहिलंय तरी मी खरं सांगू का मी बालसाहित्यातच मला रमायला आवडतं. कारण काय होतं की मुलांपुढे एखादी कार्यक्रमातून कथा सादर केली, कविता सादर केली की मुलांचा चेहऱ्यावरचा तो उत्साह पाहिला, त्यांचे हसरे डोळे, नाचरे डोळे पाहिले की आपल्याला आणखी लिखाणाची एक उर्मी मिळते, उत्साह वाढतो. आणि मुलं कशी आहे इतकी निर्लेप असतात ना, नाही आवडलं ना तुमच्या तोंडावर सांगतात सर आजची गोष्ट तुमची फसली, किंवा पटकन बोलून जातात सर गोष्ट भारी होती बरं का, उद्या सुद्धा अशीच गोष्ट सांगा. हा जो मुलांचा इतका निखळ, निर्मळ आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद असतो ना की त्या प्रतिसादातून तुम्ही कुठे चुकता हे सुद्धा कळतं आणि तुमची गाडी बरोबर रुळावर आहे, मुलांना ती आवडते आहे हे सुद्धा कळतं आपल्याला. आणि मी खरं तर मोठ्यांचं जरी साहित्य लिहिलं असेल तरी मी खऱ्या अर्थाने बालसाहित्यातच रमतो. आतापर्यंत 600च्या वरती जवळजवळ बालकविता लिहिल्या, 10 बालकवितांची पुस्तकं लिहिली. पण मला जेव्हा त्या पुस्तकांना पुरस्कारही मिळतो त्याही पेक्षा एखादा गडचिरोली मधला एखादा मुलगा किशोर दिवाळी अंकातली कविता मला आवडली हे सांगण्यासाठी कॉइन बॉक्स मध्ये ₹1 टाकून जेव्हा मला कॉल करतो आणि काका तुमची ती दिवाळीची किशोर मधली कविता मला खूप आवडली बरं का, त्यावेळी सर तो मिळणारा आनंद ना फार लाख मोलाचा असतो, तो शब्दात वर्णन करताच येणार नाही. संतोष सर, एक प्रश्न संतोष मला सर, विचारायचा वाटतो एक तो मिनिट. म्हणजे संतोष सर हा हॅलो. हा बोला. हॅलो.
हॅलो. हा हा, सर बोला, बोला सर. एक मिनिट मी हा? सूचना देतो अगोदर. 2 मिनिटं आपल्याकडे बाकी आहे. 40 मिनिटं होत आली. आता 2 मिनिटानंतर आपण मीटिंग संपेल. पुन्हा सेम आयडी वापरून आपण लॉग इन व्हायचं आहे आणि आपण पुढचा कार्यक्रम पुन्हा चालू ठेवू. ठीक आहे. हा, कारण 2 मिनिटं आता 1.5 मिनिटच बाकी आहेत. हा, त्यामुळे ते 1.5 मिनिटानंतर संपेल. हरकत नाही. हा. सर्वांना सर्व विनंती हा, आहे. सर्वांना मिळेल. करवंदे सर यांनी सांगितलं आहे की आता ह्या 2 मिनिटात आपण एखाद्या वेळी ही जी सिस्टम मधून आपण बाहेर येऊ, तर पुन्हा त्याच याच्यामध्ये आपण लॉग इन करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे. मग आपल्याला पुढची 40 मिनिटं काही त्रास न होता आपण एकत्र राहणार आहोत आणि बोलू. हं? तर सर हा पुढचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो की त्याचं उत्तर मला वाटतं तुम्ही नंतर द्याल. आणि बोला, सर. तो प्रश्न असा आहे, बालकांसाठी जी तुम्ही पुस्तके लिहिता, तर त्याबरोबर तुम्ही कथा वाचनाचे सुद्धा अनेक कार्यक्रम करता आणि ते खूप सर्वांना आवडतात. तर हा जो सर्व प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये तुम्हाला ज्याने तुम्हाला प्रेरणा दिली आहे, कुठल्या साहित्य क्षेत्रामध्ये ज्याने तुम्हाला, कारण लिहितात अनेक, परंतु पुढे येणं हे काही कोणतरी त्याला एक बोट घेऊन पुढे नेतं. तर तुमच्या आयुष्यामध्ये असा तुमच्यावर प्रभाव करणारी व्यक्ती, साहित्य क्षेत्रातली म्हणा, शिक्षण क्षेत्रातली म्हणा किंवा इतर, त्यांच्याविषयी तुम्ही जर थोडक्यात सांगाल तर सर्वांना ऐकायला बरं वाटेल. नक्कीच नक्कीच. मला वाटतं याचं उत्तर आपण आता पुन्हा ब्रेक join नंतर होऊन देऊया. तेव्हा देतो. हो हो, या हो, प्रश्नाचं हो, उत्तर हो. आपण ब्रेक नंतर घेऊया. एक 10 सेकंदातच बंद होईल. संतोष सरांनी खूपच छान प्रश्न विचारलाय आमच्या मनातला. धन्यवाद संतोष सर. धन्यवाद धन्यवाद मॅडम. होय होय सुरू करतोय तो. हो हो, केलं. थँक्यू. हा ओके. हा, अडी आहे सर. हा सर, एक मिनिट. हा सर, आपण करूया सुरू. हा सर आले का? आले बहुतेक. हो, आले आपले बहुतेक सर्व आलेत. मी करायची. हो सर. सर तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला की माझ्या बालसाहित्य वाटचालीमध्ये अनेकांचं योगदान लाभलं आणि त्याच्यामध्ये खरं सांगू का, माझं सुरुवातीला ज्या मुंबई महानगरपालिकेत मी शिकलो आणि शिक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेत आता माझी 28 वर्ष सर्व्हिस झाली, त्या महापालिकेचे माझ्यावर खूप ऋण आहेत. त्या महापालिकेने मला एक शिक्षक म्हणून, माझ्यातला लेखक म्हणून सतत जागता ठेवण्यासाठी मला महापालिकेच्या विविध उपक्रमांची, विविध कार्यक्रमांची, कृती कार्यक्रमांची फार फार मदत झाली माझ्या स्वतःच्या विस्तारासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या अनेक संस्था आहेत, त्याच्यामध्ये साने गुरुजी कथामाला आहे. साने गुरुजी कथामालेने माझ्यातल्या कथाकथनातला स्पार्क ओळखून प्रकाशबाई मोहाडीकरांनी वर्धा येथे माझा अतिशय मलाही नकळत फार मोठा गौरव केला. 5,000 रुपयांचा त्या काळी मला महाराष्ट्रातील उत्कृष्ट कथा निवेदक साने गुरुजी पुरस्कार देऊ दिला. मला वाटतं हा एक सुरुवातीच्या काळात मिळालेली शाबासकी. आणि मला वाटतं याला आदरणीय सतीश चिंदरकर सर सुद्धा उपस्थित होते. त्यांनी सुद्धा त्यावेळी माझं कथाकथन ऐकून मला शाबासकी दिली होती. मला वाटतं ह्या थोरा मोठ्यांचे जे आशीर्वाद मला सुरुवातीच्या काळात लाभले, मार्गदर्शन लाभलं आणि त्यातून माझी एक वाटचाल खऱ्या अर्थाने सुरू झाली. माझ्या विभावरी भोसले मॅडम की ज्यांनी वाचनाच्या माझ्या गोडीला खतपाणी घातलं. आणि नंतर मी ज्या शाळेतून 10वी पास झालो, ती माझी शाळा म्हणजे स्वामी मुक्तानंद हायस्कूल चेंबूरमध्ये. मला सांगायला खूप आनंदाने अभिमान वाटतो की ज्या चेंबूर मधल्या मुक्तानंद शाळेतून मी माझी विद्यार्थी म्हणून बाहेर पडलो, आता त्याच शिक्षण संस्थेचा मी स्कूल कमिटीचा चेअरमन म्हणून कित्येक वर्ष काम करत आहे. शाळेने माझ्यावर हा टाकलेला पूर्ण विश्वास की एकनाथ आवाज शाळा चांगली चालवते, मला वाटतं हा एक विश्वास जो या सगळ्या माध्यमांनी माझ्यावर टाकलेला आहे तो मोठा वाटतो. आणि संतोष सर, माझ्या आयुष्यातली अतिशय हृदय घटना तुम्हाला सांगायची आहे सगळ्या श्रोत्यांनाही सुद्धा, की माझं पहिलं पुस्तक आहे बोधाई. मी इथे दाखवतो त्याचं चित्र. बोधाई हे
मी मुंबई तरुण भारतमध्ये बौद्ध कवितांचा एक सदर लिहित होतो. वर्ष झालं संपादकांनी सदर थांबवायला सांगितलं. तर पुन्हा दाखवा सर चित्र. कविता येऊन गेल्या, पण मला सांगायला एका वाचकांची पत्र त्या संपादकांना यायला लागली की ते सदर सुरू ठेवा, आम्ही आमच्या नातवांना वाचून दाखवतो, आमच्या मुलांना वाचून दाखवतो. मग ते शिक्षिकेचं पत्र असेल, ते एका आजीचं पत्र असेल, ते एका आईचं पत्र असेल, ते एका वडिलांचं पत्र असेल. अशी पत्र जेव्हा तरुण भारतकडे आली तेव्हा तरुण भारतने मला हे सदर पुन्हा सुरू करायला सांगितलं. मी काय करायचो, एखादी गोष्टच कवितेत गुंफायचो. बरं का संतोष सर, एक गोष्ट मी कवितेत गुंफायचो, मुलांना गोष्टीची गोडी मिळायची आणि कवितेतला आनंद मिळायचा. त्याच्या उदाहरणादाखल मी तुम्हाला एक कविता इथे सगळ्या श्रोत्यांना ऐकवतो की कसे जगावे, अशी मी एक कविता लिहिली होती. 2 वेळे आपसात गप्पा मारतात, असे मी एक थीम घेतली आणि त्याच्यावरती संवाद मी रचले की गावच्या एका घरात 2 वेळे होते. गावच्या एका घरात 2 वेळे होते, त्यांचे वागणे मात्र बरेच वेगळे होते. एक वेळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता आणि दुसरा वेळा काम करून लखलख करीत होता. एक वेळा कोपऱ्यात बसून गंजून गेला होता, दुसरा वेळा काम करून लखलख करीत होता. गंजलेला वेळा एकदा लखलखत्या वेळाला म्हणाला, गंजलेल्या वेळा एकदा लखलखत्या वेळाला म्हणाला, तू एवढं काम करतोस पण जाणीव आहे का मालकाला? धार लावण्यासाठी तुला दगडावर तो घासतो आणि सदान कदा कामामध्ये वापरत तुला असतो. पण मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, मी बघ कसा अगदी आरामात बसून राही, तुझ्यासारखे कष्ट मुळीच मला नाही. आता लखलखता वेळा गंजलेल्या वेळाला म्हणाला, आता लखलखता वेळा गंजलेल्या वेळाला म्हणाला, अरे जीवन सार्थ करायचं तर उपयोगी पडावे जनाला. मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन, मी माझ्या कामाने लोकांच्या लक्षात राहीन, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन, नुसते गंजून पडण्यापेक्षा चांगले करून जाईन. वा वा सर, खूपच सुंदर. मला वाटतं जेव्हा ही कविता मी माझ्या 5वीच्या वर्गात म्हटली तेव्हा मुलांना म्हटलं, तुम्हाला कोणते वेळे व्हायला आवडेल रे? लखलखते की गंजलेले? सगळा वर्ग म्हणाला लखलखते वेळे. मग लखलखते वेळे काय करतात? एक मुलगा म्हणाला, कामाच्या वेळी दडून बसत नाही. मला वाटतं मला जे काय सांगायचं त्या मुलांपर्यंत पोहोचलं की कामाच्या वेळी दडून न बसता पुढे या. कामच तुमचं बोललं पाहिजे तुम्ही बोलण्यापेक्षा. मला वाटतं हे कुठेतरी गोष्टीतून, कवितातून हे सगळं सहजपणे सांगितलं की ते मुलांना आवडतं, रुचतं. आणि मला वाटतं ही मी मनाशी खुणगाट बाळगली. मुलांना कधी भाषणबाजी नाही करायची, मुलांना कधी उद्बोधन नाही द्यायचं, असं वागा, तसं जगा, हे करा, ते करा, ते करू नका. त्यापेक्षा एखादी गोष्ट सांगावी, एखादी कविता म्हणावी. माझं बोधाई पुस्तक काढायचं ठरलं. आदरणीय त्यावेळी मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनराज वंजारी यांनी माझ्या कविता पाहिल्या. म्हणे, एकनाथ, या कवितांचं पुस्तक मुलांसाठी आलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीतून तू लिहिलेल्या कविता आहे, याच्यात गोष्टही आहे, याच्यात कविताही आहे आणि कवितेतून जाता जाता एक चांगला छानसा संदेशही आहे. तर हे पुस्तक लवकर बाजारात येऊ दे. मग मी म्हटलं, सर कुणाची प्रस्तावना घेऊ? त्यावेळी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्ष डॉक्टर विजया वाड होत्या. तर मी म्हटलं, त्या एक शिक्षिका, मुख्याध्यापिका, शिक्षण क्षेत्रातलं व्यक्तिमत्व, पुन्हा साहित्यिका, तर मला वाटलं त्यांची प्रस्तावना घ्यावी. मग मी त्यांना फोन केला, फोन नंबर त्यांचा मिळवला. त्यांना फोन करून त्यांना म्हटलं, माझा असा असा शिक्षक आहे, मी माझं असं असं पुस्तक यायचं आहे, तर तुम्ही त्याला प्रस्तावना द्याल का? तर त्यांनी थोडेसे काम, खूप विश्वकोश मंडळाचं इतकं व्यस्त त्यांचं जीवन, आणि तरी त्या म्हणाल्या, बरं पाठव तुझ्या कविता, बघते मी कविता पाठवल्या. 8 दिवसांनी फोन केला, पण पुन्हा विश्वकोश मंडळाचा खूप कामाचा लोड त्यांच्यावर आला आणि त्या म्हणाले, एकनाथ, अरे खूप ते काही ग्रंथ, विश्वकोश, ते खंड वेळेत पूर्ण करायचे होते, त्याच्या त्या अनेक नोंदी तपासायच्या होत्या. म्हणाल्या की तू दुसऱ्याकडून घेतोस का रे? तर म्हटलं, मला काही घाई नाही, मी लेखक नाही, मी शिक्षक आहे, मला कधीही, माझं पहिलं पुस्तक आहे, अगदी सावकाश, माझं अमुक वेळेतच आलं पाहिजे असं काही नाही, तुमच्या सवडीने तुम्ही द्या. असं माझं संध्याकाळीच्या वेळी बोलणं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या मोबाईलवर डॉक्टर विजया वाड कॉलिंग मी पाहिलं आणि फोन खणखणला. मला वाटलं, यांनी फोन का केला? म्हणून मी फोन उचलला तर त्यांनी काय सांगावं की एकनाथ, तुझी प्रस्तावना तयार आहे, तू घेऊन जा. म्हटलं, यांना वेळ नव्हता, कालचं बोलणं, भरपूर काम पुढ्यात होतं यांच्या.
तर आज प्रस्तावना तयार झाली. मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं झाली तयार प्रस्तावना? म्हणे हो, लिहिली मी, कारण रात्री सुद्धा सहज बाळ चाळायला घेतलं. पण मला त्या कविता इतक्या आवडल्या की मला असं वाटलं की त्या कवितेचं पुस्तक मुलांपर्यंत लवकर पोहोचावं, म्हणून मी रात्रीच मग ते प्रस्तावना तुझी लिहून काढली आणि मी तुला सकाळी ती पाठवली. मला वाटतं ही जी मला मिळालेली शाबासकी आहे, फार फार माझ्यासाठी मोलाची आहे. सर, की एक एखाद्या प्रश्न तुम्हाला व्यक्तीला, साहित्यातील एका दर्जेदार व्यक्तीला वाटतं की हे पुस्तक लवकर मुलांपर्यंत पोहोचावं. मला वाटतं याहून मोठा पुरस्कार, याहून मोठं कौतुक, याहून मोठी शाबासकी कोणतीच नाहीये. मग ते पहिलं पुस्तक आलं, त्याचं आता ज्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीच्या ज्या प्रमुख आहेत लता दाभोळकर यांच्या मार्गदर्शनातून हे पुस्तक छपाई वगैरे सगळी झाली. आणि मग राजेश दाभोळकर सुद्धा होते, आता जे पुण्यनगरी उपसंपादक आहेत ते. ह्या सगळ्यांनी मिळून माझं हे पुस्तक, खरं तर कसं म्हणतो आपण की एखाद्या चांगल्या कलाकृतीला अनेकांचे हात लागलेले असतात, करायचं ही एकट्याचं काम नसतं. तर असे अनेकांचे हात लागले आणि हे पुस्तक आकाराला आलं संतोष सर. आणि मग माझ्या मनात कुठेतरी रुखरुख होती की आपलं हे पहिलं पुस्तक आलंय, आपल्याला हे प्रकाशन हे सगळं काही माहिती नाही, पण आपल्या भोवतालच्या ज्या मंडळींनी हे पुस्तक काढलं, प्रकाशक कोण असतं, कुठून छापून घ्यायचं, हे काहीच माहिती, आपण लिहित राहिलो आणि हे पुस्तक आपलं एका ठिकाणी आकाराला आलं. मग याची पहिली प्रत आपण डॉक्टर विजयवाड यांना द्यायची आणि आपल्या पुस्तकाचं रीतसर प्रकाशन झालं असं आपण ठरवायचं. म्हणून मी त्यांना दबकतच फोन केला शनिवारी. म्हटलं रविवारी सुट्टी असेल ना तुम्हाला, तर घरी येऊ का तो 9-10च्या सुमारास? ते म्हणे कशाच, काय विशेष? तर म्हटलं पुस्तक आलेलं आहे, पहिली प्रत तुम्हाला सही करून द्यायची आहे. आणि मग तुम्हाला पुस्तकाची पहिली प्रत दिली की माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी समजणार आहे. म्हणे ये, जरूर ये. सुट्टीचे दिवस होते, मे महिना होता. मी, धनराज वंजारी, आमच्या अजित राहुल सर, माझे मित्र, आम्ही 3घे जण गेलो त्यांच्या घरी सकाळी 10च्या सुमारास. आणि माझी आपली गडबड की ते पॅकिंग करून आणलेलं पुस्तकाचं बंडल मी काढून सारखं कधी त्यांच्या हातात देतोय, कधी ते उलगडतोय, कधी त्यातली पहिली प्रत त्यांना देतोय आणि कधी ते घरातून निघतोय. ते सगळं थोडंसं इतकं, त्या घरामध्ये फोटो, इतकी पुस्तकं, पुस्तकांचे पुरस्काराचे फोटो आणि निशिगंधा ताईंचं ते सगळं काम, मी अगदी खरं तर मी पहिल्यांदाच एवढं वैभव पाहिलं होतं, ही सगळी साहित्यिक श्रीमंती पाहिली होती. मी असं कुठेतरी दबकून गेलो होतो सर. नुकताच शिक्षक म्हणून रुजू झालेलो होतो, त्यावेळेची परिस्थिती, ते सगळं वातावरण, आणि त्यामुळे कधी लवकर आपण या घरातून बाहेर पडतो असंही मला वाटत होतं, कारण का नको या मोठ्या माणसाचा जास्त वेळ आपण घ्यायला. पण म्हणून मी आपली चुळबुळ माझी पाहिल्या, विजयावर म्हणा, अरे थांब रे, असं म्हटलं. आणि त्यांनी आत गेल्या त्या, आणि त्यांनी काय करावं, एक निरंजनचं तबक घेऊन आल्या, माझं औक्षण केलं. आता म्हटलं, आणि म्हणाल्या, साहित्याच्या प्रांगणात पहिलं पाऊल टाकतोयस राजा, खूप यशस्वी हो. आणि मला त्यांनी अक्षरशः कुशीत घेतलं, पाठीवर शाबासकीची थाप दिली. माझे डोळे टचकन भरून आले सर. माझी आई नुकतीच 1-2 वर्षापूर्वी गेली होती आणि आईची प्रकर्षाने आठवण आली मला. असं वाटलं की वाडबाई यांच्या तोंडून माझी आईच बोलते. तर म्हणे, का रडतोयस, इतका चांगला आनंदाचा दिवस असताना? म्हटलं, माझ्या आईची आठवण आली. आई वर्षापूर्वी गेली. त्या म्हणाल्या, आता आई गेली असं म्हणू नको, मी आहे तुझी आई, मला आजपासून मावशी म्हण. आणि मला वाटतं माझ्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी जे आमचे ऋणानुबंध झाले, आता माझं 30वं पुस्तक आलंय, अजूनही माझ्या सुखदुःखात विजयवाड, निशिगंधाताई हे आमच्या एकदम कुटुंबासारखं माझ्यावर त्यांनी प्रेम केलं. एकच याला जोडणारा धागा म्हणजे माझी बालकविता होती सर. त्या बालकवितेने मला असंख्य मित्र मिळाले, असंख्य बालदोस्त मिळाले, असंख्य शिक्षकगण मित्र मिळाले. मला वाटतं ही बालकविता जी मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी आंतरिक धडपड आहे, त्या धडपडीला माझे सहकारी, माझे सभोवतालची सगळी मित्रमंडळी माझी पुढे नेण्यासाठी, माझी वाट आणखी पुढे जाण्यासाठी मला ते बळ देतात असं नेहमी वाटतं. मग विजयवाड असेल, माझ्या कथाकथनातल्या बारकावे दुरुस्ती करणाऱ्या, आज ज्यांचा प्रथम स्मृती दिन आहे, अशा गिरिजा केरी मॅडम, त्याही मला माई म्हणून हाक मार म्हणे एकनाथ म्हणायच्या. त्यांनी माझ्यावर खूप भरभरून प्रेम केलं. माझ्या पुस्तक प्रकाशनाला कुठल्याही अनेक ठिकाणी त्या इतक्या शिस्तशीर असल्या
तरी माझ्या पुस्तक प्रकाशनाला माई माझं असं बालकवितेचं पुस्तक येतंय, तुम्ही याल का प्रकाशनाला? कुठे आहे, कधी आहे, का केव्हा आहे, फक्त सांग. आणि त्या हजर राहायच्या. आणि एका दिवाळीला त्या म्हणाल्या, एकनाथ दिवाळीचा फराळ करायला घरी आहे. आता म्हटलं माझ्या घरी खूप गडबड होती, खूपच गडबड होती, आणि तरी त्या सारख्या हट्ट करायच्या की दिवाळीला ये. उद्या येशील का? म्हटलं उद्या नाही माई जमणार, परवा तरी येशील का? म्हटलं आता एकदा जाऊन येऊया फराळाला, त्या एवढे आग्रह करतायत. तर मी गेलो. मला फराळ तर खाऊ घातला, पण मला आणखी एक वेगळा त्यांना फराळ देऊन मला आश्चर्यचकित करायचं होतं. त्यांनी मला श्री अक्षरधनचा अंक माझ्या हातात ठेवला. म्हणाला घे, हा फराळ घे. म्हटलं अरे दिवाळी अंक यांना द्यायचा होता मला तर. आणि म्हणून मी सहज फराळ करता करता तो उलगडला, तर पहिलाच लेख होता, बालमन फुलवणारा कवी एकनाथ अवफाड. 6-7 पानाचा लेख त्यांनी माझ्यावर लिहिला होता. आणि तो मी एकदम आश्चर्यचकित झालो की ही कधी लिहिलं त्यांनी, माझी माहिती कशी गोळा केली, हे सगळंच मला आकलना पलीकडचं होतं. पण खूप आनंद झाला. आनंदाबरोबर जबाबदारीही वाढली की किती लोक आपल्यावर प्रेम करतात, आपल्यावर, आपल्या बालकवितेवर, आपल्या बालकथांवर. आपणही त्याला प्रामाणिक राहायला पाहिजे, आपणही मुलांना चांगलंच द्यायला पाहिजे. ह्या सगळ्या लोकांमुळे माझी खरं तर ही बालसाहित्याची वाट अधिक सुकर, अधिक मुलांच्या मनापर्यंत पोहोचणारी झाली. संतोष सर, खूप छान सर, खूप छान सर. खरंच तुमच्याकडे खूप आठवणी असतील आणि आम्हाला पण त्या ऐकायला आवडेल. आणि विशेष म्हणजे विजया मावशींचं प्रेम तुम्हाला लाभलं. आणि मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही एक शिक्षक आहात आणि त्याही उपरांत बाल साहित्यिक, अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही अनेक मुलांशी तुमचा सुसंवाद होतो. तर तुम्ही एखादी आठवण जी तुम्ही मुलांच्या संदर्भात मुलांशी सुसंवाद साधताना काही मिश्किल प्रसंग असतील, काही विनोदी प्रसंग असतील, काही भावुक प्रसंग असतील, असे एकाच दुसरे प्रसंग आमच्याशी तुम्ही थोडक्यात जर आम्हाला सांगितलात तर आम्हाला बरं वाटेल. नक्की, मलाही आवडेल. मी चेंबूरच्या सुभाषनगर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झालो. आणि माझ्यात प्रचंड उत्साह की या मुलांना आपण काहीतरी द्यायचं, आपण चांगलं. म्हणून मी ना परिपाठात गोष्ट सांग, रिकाम्या तासाला कविता म्हण. माझ्याकडे माझ्या बॅगेत काही नसलं तर अनेकांना माहिती आहे माझ्या सोबत एक काळी बॅग असते, आणि त्या बॅगेत पाण्याची बाटली आणि पुस्तकं असतातच असतात. कुठलं एखादं वाटेत मूल दिसलं की सहज बॅगेतून एखादं पुस्तक काढावं, त्याच्यावर त्याचं नाव लिहावं आणि ते त्या मुलाला द्यावं. ही एक का कुणास ठाऊक सवय लागून गेली आहे. कारण बॅगेत अनेकदा एखाद दुसरं तरी बालकवितेचं, बालगोष्टींचं पुस्तक असतंच. ही जेव्हा मी शिक्षक म्हणून 5 ऑगस्ट 93 ची गोष्ट आहे, मी मुलांना गोष्टी, कविता सांगायचो. आणि एकदा मी 5वीचा वर्ग पाहिलं की माझ्या वर्गात सविता पटेकर नावाची मुलगी येत नाही. तर मी अनेकांना मुलांना विचारलं, अरे सविता पटेकर का येत नाही रे? तर ती मुलं म्हणाले, सर ती मला कुठे राहते माहितीये सर, मी तुम्हाला दाखवू का तिचं घर? मग मी हेडबाईंना विचारून एकदा शाळा सुटल्यावर त्या मुलीच्या घरी गेलो. कारण मी सगळे त्याच्या आधी प्रकार करून पाहिले. माझी चिठ्ठी लिहिली की तुला वह्या मिळणार आहे, पुस्तक मिळणार आहे. कारण जूनला शाळा सुरू झाली, जूनला ती मुलगी आलीच नाही, जुलैला आली नाही. आणि मी 5 ऑगस्ट 93 ला लागलेलो. त्याच्यानंतर ही 94 ची खऱ्या अर्थाने असते गोष्ट. नवीनच वर्ग ताब्यात घेतला होता 5वीचा. जून झाला, जुलै आला. बापरे, म्हटलं ही मुलगी काय येत नाही. म्हणून मी चिठ्ठी पाठव, निरोप दे, सगळे प्रकार करून पाहिले. हेडबाईंची चिठ्ठी स्टॅम्प सहीची पाठव, पण त्याला काही उपयोग झाला नाही. आमच्या सुहासिनी पार्टे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उपक्रमशील मुख्याध्यापिका, की त्यांनी मला सांगितलं, आव्हाड सर तुम्ही त्या मुलीच्या घरी जाऊन या. काय करा, शाळा सुटल्यावर नेमकं घरी गेल्यानंतर तुम्हाला त्या मुलीची काय येत नाही ती खरी अडचण कळेल. आमच्या चेंबूरला आचार्य कॉलेज म्हणून एक प्रसिद्ध महाविद्यालय आहे, आणि त्याच्या समोरच एक झोपडपट्टी आहे, आनंदनगर झोपडपट्टी असे ते झोपडपट्टीचे नाव आहे. अतिशय गर्दी असलेली झोपडपट्टी, जायला असा छोटासा बोळ असणारी झोपडपट्टी, जवळ घरांची दारं असणारी, मध्ये 2 दारांच्या मध्ये गटार असणार, अशी एक ती झोपडपट्टीत मला तो मुलगा घेऊन गेला बाबा, ज्याला घर माहिती होतं सविता पटेकरचं. आणि घर पाहिलं, मी हबकून गेलो. कारण ते घर इतकं भकास होतं की 4 पत्रे,
आणि वरती सिमेंटचा पत्रा आणि दरवाजा म्हणजे 2 फळ्या आणि त्याला आडव्या लाकडी पट्ट्या, जमिनीचे पोपडे निघालेले आणि घरात असं जुजबी सामान, अल्युमिनियमचे टोप, एक स्टोव, असे काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी. आणि सविता पटेकर मला दिसली घरात, केस पिंजारलेल्या अवस्थेत. मला वाटतं बऱ्याच दिवस तिच्या केसाला पाणी नाही, तिने केस नीट धुतलेले नाही पाण्याने, असं वाटत होतं मला. त्या मुलांनी सांगितलं, सर ही सविता पटेकर. मला पहिल्यांदा रागच आला की एवढे निरोप पाठवून ही मुलगी आली नाही म्हटल्यावर. माझ्यातला शिक्षक पटकन म्हणाला, का ग तू येत नाही शाळेत, तुला किती निरोप पाठवले. तर ती मुलगी एकदम घाबरली. मग माझ्यासोबत आलेला मुलगा म्हणाला, तुला मी निरोप सांगायला आलो नाही, आपले सर आहेत, तू काय येत नाही शाळेत. म्हणून सर आले. मी म्हटलं, कुठे तुझी आई, कुठे तुझे वडील. ती म्हणे, आई गेली कामाला. कधी येणार. 3च्या सुमारास. आता मी सकाळची शाळा 1:10ची संपून मी आलो होतो. 2-2:30 वाजले होते. मी म्हटलं आता रोज रोज कुठे या मुलीच्या मागे लागायचं, आज या गोष्टीचा छडा लावूनच घरी जायचं. आणि म्हणून मी त्या मुलाला घरी पाठवून दिलं. मी त्या घरातून मुख्य रस्त्यावर आलो आणि पुन्हा 3 वाजेपर्यंत तिथे वेळ काढला. आणि 3च्या सुमारास आता मी एकटाच त्या मुलीच्या घरी गेलो. तर आई नेमकी आली होती. मी एकदम थोडासा रागानेच म्हटलं, का हो, तुम्ही तुमच्या मुलीला शाळेत का पाठवत नाही. त्या बाईचा स्वर एकदम खाली आला. म्हणाली, काय करू साहेब, मी सकाळी लवकर उठते, त्या मुलीला उठवते, स्वयंपाक पाणी करते आणि कचरा वेचायला जाते. लवकर गेलं की चांगले कागद हाताशी मिळतात, त्याचे 4 पैसे जास्त मिळतात. उशिरा गेलं की कोणीतरी कागद भंगार घेऊन जातं. तिकडून आले की पोटात 2 घास ढकलते आणि लगेच धुणं भांड्याच्या कामाला जाते. म्हटलं, हिचे वडील कुठे आहे. हिचे वडील वारले. हिला मी आणि मला हा काय झालं, आवाज येत नाही का. हो सर, आवाज येतोय आपला, आम्ही ऐकतोय सर्व, आपला अनुभव आम्ही ऐकतोय. सुरू ठेवू ना. हो 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 हो. सर, हो सर. एक प्रश्न आवाज येतोय व्यवस्थित. हा, आवाज येतो आहे. तर मी हॅलो. सांगत होतो असं की त्या आईला म्हटलं की ती म्हणे हिचे वडील वारले. वाईट वाटलं मला त्याच क्षणी आणि माझा एकदम आवाजाचा टोन खाली आला आणि मी म्हटलं, अहो पण मावशी, तुमच्या वाट्याला जे आयुष्य आलंय, कचरा वेचायचं, धुणं भांडी करायचे, कष्ट करायचे, तुमच्या मुलीच्या वाट्याला असंच आयुष्य आलं तर तुम्हाला बरं वाटेल का हो. ती म्हणे, कसं बरं वाटेल साहेब. म्हटलं, काहीही करा, मुलीला शाळेत घेऊन या. आणि दुसऱ्या दिवशी ती बाई कामाला गेली नाही आणि ओढत ती मुलीला शाळेत घेऊन आली. ते सगळं बोलली. मी घरी गेलं खूप अस्वस्थ झालो आणि मी ते शब्दबद्ध केलं आणि मी ती कविता लिहिली. खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातली बाहेर सादर केलेली पहिली कविता. त्या कवितेचं शीर्षक होतं, सविता पटेकर सतत गैरहजर. मला ती कविता तुम्हा सगळ्या श्रोत्यांना ऐकवायची आहे की आयुष्यात लिहिलेली पहिली कविता, माझ्या वर्गातल्या मुलीवर, सविता पटेकरवर खऱ्या अर्थाने लिहिलेली पहिली कविता. मी लिहित होतो चारोळ्या काही कविता, पण खऱ्या अर्थाने लिहिलेली कविता असं मला वाटतं पहिली कविता. मी जीवन शिक्षण मध्ये सुद्धा याच्यावर एक लेख लिहिला होता की माझी पहिली कविता, सविता पटेकर सतत गैरहजर. ती कविता अशी होती, सर, शाळेत आली आई आपल्या मुलीला घेऊन, काकूळ तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. काकूळ तिला येऊन म्हणाली, यापुढे नाही राहायची घरी मास्तर, वर्गात घ्यायला ठेवून. मुलीचं नाव सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. आई म्हणाली, रोज ही घरी त्रास देते, रोज ही घरी त्रास देते आणि शाळेत जा म्हटलं तर अंगावर पांघरून घेते. खायला लिहायला मात्र चांगलं मागते आणि या त्या कारणावरून माझ्याशी रुसते. हिच्यासाठी काय काय करू, कुणाकुणाचे पाय धरू. 4 घरची धुणभांडी करते, त्या पोरीसाठी मरमर मरते. नवरा माझा गेला मरून, आईचं बोलणं पोट तिडकीनं, पण पोरगी मात्र ढिम्म. नाव तिचं सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मी मुलीला म्हणालो, का ग शाळेत येत नाहीस. खरं सांग, मी तुला मारणार नाही. मी मुलीला म्हणालो, का ग शाळेत येत नाहीस. खरं सांग, मी तुला मारणार नाही. पण मुलगी काहीच बोलेना. आईला आला राग. आईनं तिच्या गालफाडात मारलं आणि मुलीने आईकडे रागानं पाहिलं. मला वाटलं इथे चुकतं कोणाचं, ह्या मुलीचं की तिच्या आईचं, शिक्षकाचं की इथल्या शिक्षण पद्धतीचं.
मीही काहीसा निरुत्तर. सविता पटेकर, वर्गात सतत गैरहजर. मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी. मनापासून ठरवलं हिची समस्या शोधून काढावी. अभ्यासाची पुस्तकं आणून तिला द्यावी. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. या लहानशा जीवाला आता आपण समजून घेऊ. आपल्यातला अर्धा डब्बा रोज तिला देऊ. मनाशी सारं ठरवून एक एक विषय घेतला. खेळ गाणी गोष्टींचा तासही आज घेतला. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं. दुसऱ्या दिवशी वर्गात गेलो, हजेरी घेतली, नाव पुकारलं, सविता पटेकर. पण मुलं म्हणाली गैरहजर. माझं मन सुन्न झालं. कालचा दिवस आठवला. बॅगेतल्या डब्याकडे लक्ष गेलं. टेबलावर तिच्यासाठी पुस्तकं होती. या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर. या पुस्तकात तिचं आता कसं शोधू उत्तर. तेवढ्यात दारातून कोवळे शब्द आले. सर सर वर्गात येऊ. दाराकडे पाहिलं तर दारात सविता उभी, शाळेच्या गडवेशात, 2 घट्ट वेण्या घालून. माझं मन फुललं. वर्गातली मुलं एका सुरात म्हणाली, सर सविता हजर, सर सविता हजर, सर सविता हजर, सर सविता हजर. अप्रतिम सर, अप्रतिम. छानच झाली कविता, उत्तम. करेक्ट. उत्तम. आणि सर एक ह्या कवितेतली गंमत की माझी सविता यायला लागली सर. तिला वर्गातल्या मुलांना वाटलं सवितावर कविता लिहिली म्हणून सविता आली. त्यानंतर एकदा हजेरी घेताना एक रमेश शेट्टी नावाचा मुलगा 2 दिवस आला नाही. म्हटलं अरे हा रमेश शेट्टी का नाही रे येत मुलांना. म्हटलं ते एक मुलगा पटकन उभं राहिलं, म्हणाले सर त्याच्यावर सुद्धा कविता लिहा, तो सुद्धा येईल. मला वाटलं एक मुलांची प्रश्न या- प्रतिक्रिया आहे ना, ती सगळ्यात ह्याच महत्त्वाची. प्रसंगाला धरून हा. आता काही जणांना सुद्धा विचारायचे प्रश्न, 2 प्रश्न महत्वाचे मला तुम्हाला विचारायचे आहे. एक म्हणजे तुम्ही ही जी आपली शिक्षण पद्धती आहे आणि जे बालक, तर तुम्हाला जर काहीतरी एक विशेष निर्णय जर कोणी घ्यायला दिला शैक्षणिक क्षेत्रातला, तर लहान मुलांसाठी, बालकांसाठी तुम्ही कोणता निर्णय घ्याल की ज्यामुळे त्यांचं आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एखादा काहीतरी सकारात्मक बदल घडेल. अशा प्रकारचा तुमचा एक विचार तुम्ही आम्हाला सांगावा थोडक्यात. मला वाटतं अनेकदा आपण म्हणतो शिक्षण पद्धती आनंददायी असली पाहिजे, मुलांकडून कृतिशीलतेवर भर दिला पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं, हे सगळं कागदावरच राहतं सर, ते प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. जर मला वाटतं की मुलांना ना चौकटीमध्ये शिक्षण देण्याच्या ऐवजी मुक्त वातावरणात त्यांच्या कृतिशीलतेवर भर देणारं शिक्षण दिलं तर मुलं अधिक त्या शिक्षणात रमतात. आणि मला वाटतं जर बदल करायचाच झाला शिक्षण पद्धतीमध्ये तर मुलांना पाठ्यपुस्तकाबाहेरचं जग दाखवलं पाहिजे. पाठ्यपुस्तक हे तुमचं साध्य नाही, तर हे एक साधन आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला साध्य त्या बाहेरच्या अनेक गोष्टी करायच्या आहेत. पाठ्यपुस्तक म्हणजे आपण म्हणतो की हे नचे पुस्तक ही तर खिडकी जगभोवतीचे बघण्यासाठी. म्हणजे पाठ्यपुस्तकाबरोबरची इतर पुस्तकांची मुलांना बऱ्याचदा मी 9वी 10वीला जेव्हा कार्यक्रम करतो की तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं रे, त्यांना एक होता कारवर माहित नाही, त्यांना काही 2 पुस्तकांची नावं पटकन सांगता येत नाही. मला वाटतं अनेक शाळांमधलं ग्रंथालय हे खऱ्या अर्थानं मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं मला वाटतं. कारण पुस्तकं ही माणसाला समृद्ध करतात, माणसाचं आयुष्य समृद्ध करतात. हे तुम्ही आम्ही सगळ्यांना आपल्याला हे पटतंय, पण हे मुलांना पटण्यासाठी पुस्तकं तर त्यांच्यापर्यंत जाऊ द्या. म्हणून मी नेहमी माझा कार्यक्रम जिथे असेल तिथे माझ्या बॅगेत 10-15 माझी पुस्तकं असतातच असतात. की कुणी सांगावं, एखाद्या मुलाला वाटेल की माझे 10 रुपये खाऊचे, मला त्याचं एक गोष्टीचं पुस्तक घ्यायचं आहे का तुमच्याकडे? मला वाटतं ही जी त्याच्यामध्ये जी कार्यक्रम ऐकल्यानंतर पाहिल्यानंतर जी उर्मी तयार होईल, मला वाटतं त्याला खतपाणी आपण शिक्षकांनी, आपण पालकांनी म्हणून दिलं पाहिजे. आपण अनेकदा मुलांचे किती लाड पुरवतो. मी तर अनेकदा पालकांच्या कार्यशाळेतून सांगत असतो की तुमचं किराणाचं बिल, दुधाचं महिन्याचे एवढे पैसे बाजूला ठेवता, किराणा मालाचे एवढे पैसे बाजूला ठेवता, भाजीपाल्याचे एवढे पैसे बाजूला ठेवतो, तुमचा हा घरचा महिन्याभराचा तुम्ही बजेट करता,
की एवढे पैसे याला, एवढे पैसे त्याला. मग तुम्ही महिन्याभरात पुस्तकाला किती पैसे बाजूला ठेवले? नाही ठेवले तुम्ही. पुस्तक काय विकत घ्यायचं, ते त्याला शाळेत मिळतं. अभ्यासाची पुस्तकं वाचत नाही, तो गोष्टीची पुस्तकं वाचून काय लावणार दिवे? असे पालकांचे उद्गार मी ऐकलेले आहेत. सर याला चांगलं ठोकून काढा, हा घरी काहीच काम करत नाही. मला वाटतं पालक जेव्हा आम्हाला असे सांगतात की याला ठोकून काढा, त्याला मारा, हा ऐकत नाही. मला वाटतं त्यांना त्यांच्या मनासारखं सांगितलं की ते खूप चांगल्या पद्धतीने ऐकतात. हा माझा अनुभव आहे. जेव्हा एकदा गदी माडगुळकरांनी राजा मंगळवेढेकरांना त्यांच्या गावात घेऊन गेले आणि गावात येताना ते म्हणाले, आमच्या गावच्या मुलांना गोष्टी सांगाल का गदी माडगुळकर म्हणाले राजा मंगळवेढेकरांना. राजा मंगळवेढेकर म्हणाले, हो सांगेन की, पण म्हणे आमची मुलं लय वात्रट आहे, ती काय ऐकणार नाही तुमची गोष्टी. तेव्हा मंगळवेढेकर म्हणाले, मुलांना कळेल असं सांगितलं, समजेल असं सांगितलं की ते ऐकतात की. मला वाटतं यातला मतितार्थ आपण मोठ्याने समजून घेतला पाहिजे. मुलांना समजेल असं, कळेल असं सांगितलं की ते जरूर ऐकतात. तुम्ही कुमार वयोगटाच्या मुलांना बडबड गाणं ऐकवलं तर ते नाही ऐकणार. आणि बडबड शिशु गटाला तुम्ही कुमार वयोगटाची कविता ऐकवली, रक्तदानाची गोष्ट सांगितली, तर त्या शिशु गटातल्या मुलांना रक्तदान हा काय प्रकार आहे काय माहितीये? काय माहितीये. तर तुम्ही ज्या वयोगटाला जे साहित्य तुम्हाला सांगायचं, त्या मुलांचं भावविश्व, त्यांचा वयोगट, त्यांचं अवधान, किती वेळ राहू शकतात ते अवधान. म्हणून मी छोट्या वर्गाला गोष्ट सांगताना ताल कथा का निवडतो? कारण ताल कथेमध्ये तो ताल असतो आणि त्या तालामध्ये मुलांचं अवधान आपल्याला खेचून घेता येतं आणि मुलांना त्या गोष्टीत सहभागी करून घेता येतात. ही छोटी छोटी मर्मस्थळं जो कोणी लेखक आहे, जो कोणी शिक्षक आहे, त्यांनी समजून घेतलं की मुलं तुम्हाला छान रिस्पॉन्स देतात, असे माझा आतापर्यंतचा अनुभव आहे सर. छान सर. सर एक प्रश्न म्हणजे तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले तुमचे पुस्तकांना आणि तुम्हाला तुमचा सुद्धा अनेक ठिकाणी सन्मान झाला. तर ह्या पुरस्कारांविषयी तुम्ही काही थोडक्यात सांगाल? तुम्हाला मला जो पहिला पुरस्कार? पुरस्कार मिळाला तो माझ्या जोडाक्षर विरहित बालकविता गंमत गाणीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. 1400 पुस्तकं त्यावेळी शासनाकडे बालकवितेंची आली होती आणि त्यातलं उत्कृष्ट पुस्तक म्हणून ते गंमत गाणी निवडलं होतं. त्या काळी तो 25,000चा पुरस्कार मिळाला होता. पण या पुरस्कारापेक्षा मला असं वाटतं शासनाने मला जी एक कौतुकाची थाप दिली की त्याच्यामुळे मला आणखी हुरूप आला. मला वाटतं पुरस्कार हा तुमचा उत्साह वाढवणारा असला तरी ती एक जबाबदारी आहे हे सुद्धा तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण याच्यापेक्षा, या पुस्तकापेक्षा वेगळं काय देऊ शकतो असा मी सतत विचार करत गेलो. आणि म्हणून मी बालकवितेतच रमलो नाही, मग मी कथा लिहिल्या. मग कथेमध्येच रमलो नाही तर आता मी पाहतोय तर नाट्यछटा दिसतच नाही. दिवाकरांच्या नाट्यछटानंतर नाट्यछटा गायब झालाय की काय? अनेकदा नाट्यछटाच दिसत नाही. म्हणून मी नाट्यछटेचं खास मुलांसाठी पुस्तक काढलं, मला उंच उडू दे. हे आपल्या JK फाउंडेशनने काढलेलं पुस्तक आहे आणि या पुस्तकाला इतका उत्तम प्रतिसाद आहे की पुस्तकाच्या पहिल्या प्रती काही अवधीमध्ये संपल्या. बोधाईच्या पहिल्या प्रती तर एका महिन्यात 1000 प्रती संपल्या बोधाईच्या. तर मला वाटतं हा जो पालकांनी पुस्तक घेतलं आणि ते बालकांपर्यंत पोहोचवलं, माझे एक आठवण मला तुम्हाला आता आवर्जून मला लक्षात आली ती सांगायची आहे की आमचे परम मित्र अशोक सावंत सर सुद्धा आता ऐकतात की तानाजी सावंत म्हणून, की ज्यांनी माझी सुरुवातीच्या काळातली त्यांच्या डोंबिवली साने गुरुजी कथामाले शाखेच्या माध्यमातून काही पुस्तकं त्यांनी काढली. मग त्याच्यामध्ये माझं मज्जाच मज्जा असेल, माझं अक्षरांची फुले असेल. पण सांगायचं तात्पर्य की तानाजी सावंतांची माझी गाठभेट बोधाईमुळे झाली. एका शांतिवनामध्ये पनवेलच्या नेरे शांतिवनात आम्ही मित्रमेळाव्यात भेटलो आणि माझं बोधाई पुस्तक मी तानाजींना दिलं आणि मी विसरून गेलो. पण काही दिवसांनी सावंतांचा मला फोन आला, म्हणे आव्हाड एक सांगू का, मला ना रात्रीची बऱ्याचदा लवकर झोप येत नाही आणि असं वाटतं की काय करावं काय करावं. मग मी ना तुमचं बोधाई पुस्तक घेतो, त्यातल्या 1-2 कविता वाचतो आणि मला खूप छान झोप लागते, खूप छान विचार निर्माण होतात. म्हणून ते बोधाई पुस्तक मी माझा बेड आहे त्या बेडच्या इथे एक मी असं कप्पा केलाय भिंतीजवळ आणि त्या कप्प्यात पटकन हाताशी यावं अशा ठिकाणी ते पुस्तक ठेवलंय. मला वाटतं की एखाद्या व्यक्तीला झोपण्यापूर्वी हे बोधाई पुस्तक वाचावंसं वाटणं
हे माझ्यासाठी एक लेखक म्हणून, एक शिक्षक म्हणून फार मला महत्वाचं वाटलं. आणि मग तिथून आमची तानाजी सावंतांची आणि आमची इतकी वेवलेंथ जुळली की माझ्या कवितांवर त्यांचा दृढ विश्वास होता की या कविता बालकांपर्यंत, पालकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. म्हणून तानाजी सावंत स्वतःच्या त्यांच्या झोळीमध्ये पुस्तकं ठेवायचे, कोकणात जायचे, कोकणात द्यायचे, मुलांना वाटायचे, कवितांचे कार्यक्रम घ्यायचे, कथाकथनाचे कार्यक्रम घ्यायचे आणि बक्षीस रूपाने माझी पुस्तकं त्यांना द्यायची. मला वाटतं इतके इतके सुंदर हात, मी सुंदर हातच म्हणतो, सुंदर मनांचे सुंदर हात माझ्या पुस्तकांना लाभले आणि म्हणून माझं पुस्तक सर्वदूर पर्यंत पोहोचण्यास मदत झाली. खरं तर सुरुवातीची पुस्तकं माझी छोट्या छोट्या प्रकाशकांनीच काढली. आता मला मेहता विचारताय, आता मला दिलीप राजने माझी पुस्तकं काढली, तो भाग सगळा वेगळा, पण आपली सुरुवात कुणी करून दिली ती फार आयुष्यात महत्वाची असते. आणि म्हणून मला जो पहिला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर माझी पुरस्कारांची मालिका खऱ्या अर्थाने सुरू झाली. मग तो महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा पुरस्कार असेल, आपटे वाचन मंदिराचा इचलकरंजीचा महत्वाचा पुरस्कार असेल, मग तो एकूण साहित्य सेवेबद्दल मिळालेला जळगावचा सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाचा तो पुरस्कार असेल, असे अनेक पुरस्कार मिळाले. पण या पुरस्कारांनी खूप प्रेम दिलं. अनेक लोकांशी मी त्या वातावरणाशी, तो पुरस्कार जळगावचा आहे तर मी नकळत त्या जळगावच्या मित्रमंडळींशी जोडला गेलो. तो पुरस्कार वर्ध्याचा आहे तर मी वर्ध्याच्या मित्रमंडळींशी जोडला गेलो. मला वाटतं पुरस्कारांनी हे वर्तुळ माझं, मित्रांचं, आपतेष्टांचं, जीवलगांचं वर्तुळ माझं वाढवत नेलं. आणि म्हणून हे पुरस्कार अनेक अर्थाने माझ्या आयुष्यामध्ये मला खूप पाठबळ देणारे ठरले. तर एक प्रश्न, आता हा जो कोरोनाचा एक नवीन प्रश्न म्हणू शकतो आपण, हा जो आता कालावधी आहे कोरोनाचा, तो शिक्षकांसाठी म्हणा किंवा विद्यार्थ्यांसाठी म्हणा, हे सगळ्यांना एक नवीन आव्हान आहे, काहीतरी नवीन बदल आहेत. तर हा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी म्हणजे खरे म्हणाल तर जे प्राथमिक शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत, तर त्यांनी ह्या कालावधीमध्ये काय करायला पाहिजे, किंवा ही ऑनलाईन शिक्षण पद्धती आहे ही येणाऱ्या काळामध्ये जर आपोआप जर एखाद्या वेळी लादली गेली तर त्याच्यातून काय होऊ शकतं आणि विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्यामध्ये कसा समन्वय साधायचा आहे, तर त्याविषयी तुमचं मत सांगा. आणि ह्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी कुठली पुस्तकं वाचली पाहिजेत हेही याबरोबर सांगा, कारण मग त्यानंतर आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम करू. संतोष सर हॅलो. संतोष सर. हा बोला. हा सर, पुन्हा एकदा सूचना देतो. पुन्हा 37 मिनिटं होऊन गेलेली आहेत, पुन्हा 2 ते 2.5 मिनिटाचाच कालावधी बाकी आहे. ठीक आहे याच्यानंतर आपण या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा ब्रेक नंतर घेऊया. होय. आणि पुन्हा मागासप्रमाणेच की आपलं जर मीटिंग संपल्यानंतर पुन्हा आपण सेम लॉग इन आयडीने जॉईन व्हायचंय. हा सर बोला, तुम्ही चिंदरकर सर बोला. थांबावं लागतं ना किती वेळ? चिंदरकर सर आपण बोलावं. बोलणार आहात का? आवड सर. हा बोला. बोला सर बोला. आवड सर, बोला. मला तुम्ही तानाजीची आठवण दिली. तानाजी हा आमचा कथामाले अतिशय उत्तम कार्यकर्ता होता आणि तो गेला त्यात, आणि ती मालवण मध्ये त्याने फार मोठं चांगलं काम होतं. तुम्हाला आठवत असेल की वर्ध्याला जेव्हा त्या माझ्याबरोबर तो होता, मी कार्याध्यक्ष होत्या काळात, तर तो कथामालेसाठी काम झटून केलं होतं आणि त्याची आठवण काढल्या, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आवड सर, मी धन्यवाद मानतो. तानाजी सावंतांची तुम्ही आठवण केली, स्मृती जागृत झाल्या. पण सर, तुमची मुलाखत इतकी मी सद्गतीत झालो ऐकून, इतकी भावपूर्ण मुलाखत. मी कविताच ऐकतोय असं मला वाटलं. मुळात तुमच्या कविता सगळ्या सुंदरच असतात. अशोकजी, धन्यवाद, तुम्ही पण आलात त्याबद्दल. असं नाही, सरांचं म्हटल्यावर मला यावंच लागलं. नमस्कार. नमस्कार. इतका भावपूर्ण खूप दिवसांतर भेट होते आपली. होय, खूप दिवसांनी सर. प्रत्यक्ष भेटू आता असं अजून मधून. तुमचं इतके भावपूर्ण कविता वाचन होतं ना की मला तुम्ही कविता वाचन करता असं वाटलं, मुलाखत देत नाहीये. आणि ही तुमची जी मुलाखत आहे ती इतर साहित्यिकांना मार्गदर्शक ठरू शकेल. आदर्शवत मुलाखत.
आणि आणि हा सर, दुसरं पुन्हा म्हणजे एकदा विनंती करतो की मीटिंग आता संपेल 10 सेकंदामध्ये. तर आपण हा. आता पुन्हा सेम मीटिंग जॉईन होऊया. मी आता मीटिंग क्लोज करतो. 10 सेकंदातला एक प्रश्न विचारतो की तुमच्यात ही मृदुता आली कुठून? कुणाच्या प्रभावाने मृदुता आली? योग्य प्रश्न, समर्पक प्रश्न आहे हा. बरोबर. हो, हो. खूप धन्यवाद. हो सर, रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. हा. हा सर संतोष सर कुठे तुमच्यात ही आहेत? मृदुता आली कुठून? आवाज सर, मृदुता आली कुठून तुमच्यात? मृदुता ही जी भोवताली एकदम माणूस आहे. लोण्यासारखा स्वभाव आहे तो. तर माझी आई अशीच होती सर. अच्छा. वा आणि वा. मला भोवताली जी माणसं भेटत गेली ना सर तुमच्या सारखी, की या सगळ्यांचा कुठेतरी प्रभाव पडत गेला. हो सर, आपण चालू करूया आपण. आवाज सर, तुम्ही आता पुढे बोलू शकता. संतोष सर. संतोष सर आहेत. खाडिये सर, आपला माईक अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा, आवाज येत नाही. आणि संतोष सर काय विचारला होता प्रश्न तुम्ही? हा, एक मिनिट येत ते. संतोष सर, असं माईक अनम्यूट करा. खाडिये सर, माईक. आवाज येतोय ना? हो हा सर. येतोय आवाज. सर, मी प्रश्न तुम्हाला हा विचारला होता की तुम्ही ह्या ज्या कोरोनाचा जो आता कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी दोघांना पण आव्हान आहे. तर हे आव्हान येणाऱ्या काळामध्ये सुद्धा हे ऑनलाईन कंटिन्यू होऊ शकतं. तर अशा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी कसं पुढे जायला पाहिजे आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण कसा त्याचा समन्वय ह्या कालावधीचा आणि ऑनलाईन पद्धतीचा कसं समन्वय साधला पाहिजे मला वाटतं. आणि अशा कालावधीमध्ये नवीन विद्यार्थ्यांनी काय वाचलं पाहिजे असं तुम्ही मुलांना सजेस्ट कराल? खरं आणि सांगू का सर, माझी प्रश्नोत्तराचा मुलगी 10वीला आहे. माझी स्वतःची मुलगी 10वीला आहे. ती ऑनलाईन वर अभ्यास करते. तिचे सकाळी 8ला जे लेक्चर सुरू होतात ते 12 पर्यंत असतात. त्यानंतर गृहपाठ पाठवला जातो. मग तेव्हा 12च्या पुढे सुद्धा तिच्या हातात मोबाईल असतो. त्यानंतर त्या गृहपाठ बघून तो मोबाईलवर बघून तो अभ्यास करते आणि पुन्हा तो मोबाईलवरच त्या साईटवर तो अभ्यास पाठ केलेला पाठवायचा असतो. दिवसभर ती त्या फोन मध्येच असते. तर मी जेव्हा तिचं हे सगळं पाहतो दिवसभर, तर मला खऱ्या अर्थाने फार वाईट वाटतं की यांचं सगळं भागविश्व त्या मोबाईल मध्येच एकवटल्यासारखं वाटतं. तिला अनेकदा म्हणतो की अगं त्या मोबाईल मधून थोडी बाहेर हो, थोडा वेळ, थोडस विषयांतर कर, थोडं वेगळं घे, तो आता वेगळ्या पद्धतीने तो मोबाईल बाजूला ठेव. हे तिला प्रत्येक वेळी सांगावं लागतं. मला वाटतं आताचा काळ हा करोनाचा काळ सगळ्यांनाच खूप त्रासदायक आहे आणि त्यांनी सर्व माध्यमांवर, सर्व परिस्थितींवर, सर्व घटकांवर फार मोठा परिणाम केलाय. मग तो राजकीय असेल, सामाजिक असेल, तो शैक्षणिक असेल, तो भौगोलिक असेल, सगळ्या घटकांवर त्यांनी इतका परिणाम केलेला आहे. आणि अशा करोनाच्या काळात तग धरून आपण शिक्षण व्यवस्था चालू ठेवणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. त्यातून हा पर्यायी मार्ग निवडलेला आहे शासनाने. पण ऑनलाईन, आता मी माझ्या शाळेची गंमत तुम्हाला सांगतो. ऑनलाईन माझी मिसेस शारदाश्रम शाळेमध्ये शिक्षिका आहे. तिथे ऑनलाईन तास होतात तर झटाझट पटापट मुलं जॉईंट होतात. कारण ते पालक त्या पद्धतीने जागरूक होऊन ते मुलांना ऑनलाईन वर सहभागी व्हायला सांगतात. पण माझ्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत जिथे मुलांच्या पालकांना आपल्या मुलांचं पोट 2 वेळचं भरण्याची भ्रांत आहे, त्या पालकांना त्यांच्याकडे साधे मोबाईल किंवा मोबाईलच नसतो, अशा पालकांना ऑनलाईन शिक्षण कशा पद्धतीचं द्यायचं, ही फार मोठी गोष्ट आहे. मग अशा वेळी ऑनलाईन शिक्षण या मुलांचं होणं शक्यच नाहीये. मग या मुलांना ऑफलाईन पद्धतीने शिक्षण द्यायचं म्हणजे त्यांची घरं गाठायची, त्यांना तू काय अभ्यास करतो तो विचारायचा,
पण हे सगळ्याच पातळ्यांवर सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शक्य होत नाही. पण त्यातूनही सुवर्ण मध्य म्हणून जो ऑनलाईनचा विषय, ऑनलाईनचं शिक्षण शासनाने काढलेला आहे, हा तात्पुरता पर्यायी मार्ग आहे. आपण सगळेजण आशा करूया लवकरच करोनाची लस येईल नवीन वर्षामध्ये आणि पुन्हा शाळा या विद्यार्थ्यांनी फुलून जातील, वर्ग विद्यार्थ्यांनी फुलून जातील. कारण आम्ही ज्यावेळी आठवड्यातून 2-3 दिवस शाळेत जातो, मुलांशिवाय शाळेचं जे भकास रूप आहे ते पाहणं एखाद्या संवेदनशील शिक्षकाला फार कठीण जात आहे. मला वाटतं लवकर या शाळा मुलांनी फुलाव्यात. आणि आताच्या काळात तग धरून राहायचं असेल तर मुलांनी काय केलं पाहिजे, तर जेवढा अभ्यासाचा वेळ ऑनलाईनचा आहे तेवढा तर तो मोबाईलशी संपर्क येणारच आहे. पण जेवढा मोबाईलचा संपर्क टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे. कारण मोबाईलचा हातात असला की अभ्यास झाल्याबरोबर मुलं मग युट्यूब बघ, वेगळी साईट बघ, वेगळं अभ्यासाशी निगडीत असेल पण तरी ते काहीतरी त्यांचं ते सगळं स्क्रीन ऍडिक्ट आपण असं म्हणतो की ती स्क्रीन त्यांना सतत खेचत असते. आणि माझ्या मुलीने सुद्धा निश्चय केला की मी आता अभ्यास झाल्याबरोबर मोबाईल एका बाजूला ठेवून देणार आणि मी तुमच्यामध्ये येऊन मिसळणार, माझ्या आईबाबांमध्ये, आणि मी तुमच्याशी गप्पा मारणार, तुम्ही मला वेळ द्यायचा. मला वाटतं सगळ्या आईबाबांना हेच सांगेन की तुम्ही तुमच्या मुलांना वेळ द्या, तुमच्या मुलांशी गप्पा मारा, तुमच्या मुलांशी संवाद साधा, त्यांना काय हवं काय नको. मग अशा काळामध्ये त्यांना वाचण्यासाठी उद्युक्त करा. आता मला वाटतं की मुलांना काय कोणती पुस्तकं मुलांनी वाचावी हे मुलांनी न ठरवता पालकांनी खऱ्या अर्थाने ठरवलं पाहिजे. पालकांनी काय करतात, रंगीत संगीत पुस्तकं मुलांपुढे आणून ठेवतात, वाच तू हे पुस्तक. अरे ते पुस्तक कोणत्या वयोगटाचं आहे, ते पुस्तक कोणत्या प्रकारचं आहे हे पालक आधी वाचत नाही, पालक आधी पाहत नाही. एखादं छान छान चित्रांचं पुस्तक ते उत्तम असेलच असं नाही, त्यातला आशय चांगला असेलच असं नाही, तो आशयाने पुस्तक उत्तम आहे का हे महत्वाचं पाहिलं पाहिजे. आणि मग चित्र, मग आशय चित्रांचं सुंदर मिलाप असणारी पुस्तक मुलांपर्यंत दिलं पाहिजे. अनेकदा छोट्या गटासाठी चित्रांची पुस्तकं की ज्याच्यातून मुलांना त्या चित्रातून ती गोष्ट पुढे सरकत जाते, ती कविता पुढे सरकत जाते असं कळलं पाहिजे. जसा किशोर वयाच्या मुलांना किशोर वयोगटातली छान छान गोष्टींची पुस्तकं, कुमार वयोगटामधल्या मुलांचा भावनेला आव्हान करणारी पुस्तकं की त्याच्यातून ती मुलं विचार करणारी आहे. कुमार वयोगटाची मुलं फास्टर पिण्यासारखा मुलांनी विचार करून पटपट पटपट पुढे काय काय होणार तसं ठरवलं, तशा पद्धतीची पुस्तकं या मुलांना, कुमार वयोगटाच्या मुलांना आवडतात, चॅलेंज करणारी, विज्ञानावर आधारित. मग अशा पद्धतीची पुस्तकं तुम्ही मुलांना दिलं पाहिजे. तुमच्या घरी मासिकं लावली पाहिजे. छात्र प्रबोधन ही कुमारांसाठी चांगलं मासिक आहे, वयम सारखं चांगलं मासिक आहे. लहान मुलांसाठी किशोर आहे, मुलांचे मासिक नावाचं मासिक आहे, आपलं कथामाला नावाचं मासिक आहे, बालविकास नावाचं मासिक आहे. ती चांगली चांगली मासिकांचे वर्गणीदार पालक झाले पाहिजे. ती मासिकं जेव्हा घरात येऊन पडतील, या महिन्यात तुमच्या मुलांनी नाही ते उलगडलं, पुढच्या महिन्यात एखादा उलगडेल. आणि उलगडता उलगडता एखादी गोष्ट त्याला आवडली की तो नंतर तो पुन्हा उत्सुक राहील पुढच्या महिन्याचं मासिक येण्याची वाट पाहण्यात. मला वाटतं हे माझा मुलगा वाचत नाही हो असे मला जेव्हा पालक सांगतात तेव्हा मी त्या पालकांना म्हणतो तुम्ही किती वाचता? तुमचा मुलगा वाचत नाही पण तुम्ही वाचताना किती दिसता तुमच्या मुलासमोर, त्यातच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. मला वाटतं हेच आहे की माझा मुलगा जेवत नाही, माझा मुलगा वाचत नाही, ते काही पटकन सुटणारी उत्तर नाही, तुमच्यातच त्याचं उत्तर दडलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलासोबत कधी जेवता? तुम्ही तुमच्या मुलाला सारखे फ्रँकी आणि चिप्स आणि सारखे ते नूडल्स आणि सारखं तुम्ही ते बाहेरच्या वस्तू देत असेल तर त्याला भाजी भाकरी याची चव कशी कळणार त्याला? तुमच्या सोबत तुम्ही त्याला घेऊन बसला का? कधी काय त्याच्याशी गप्पा मारल्या का? तर मला वाटतं संवादातून हा प्रश्न सुटण्यासारखा आहे. आणि काय वाचायला द्यावं हे पालकांनी ठरवावं, मुलांनी ठरवू नये. आणि जेव्हा कर्त्यासावरती मुलं तरुण वर्ग असेल, कुमार वयोगट असेल तर त्यांना तेवढी समज येत जाते. पण किशोर वयोगटातल्या मुलांना, कुमार वयोगटातल्या मुलांपेक्षा थोडीशी त्यांना आपण पुश केलं पाहिजे. त्यांना आपण चांगली चांगली पुस्तकं त्यांच्या पुढ्यात दिली पाहिजे. सुरुवातीला मुलांना वाचायला आवडत नाही, मग अशा वेळी तुम्ही वाचून दाखवलं, तुम्ही ती गोष्ट सांगितली की अरे ही गोष्ट या पुस्तकात होती का, मग आणखी एक गोष्ट या पुस्तकातली आपण वाचून बघूया. मला वाटतं ही उत्सुकता मुलांचं वाढवणी आणि त्याच्यातूनच मुलांना वाचनाची नक्की गोडी लागेल असं मला वाटतं. संतोष सर, मी आमचे जे सदस्य आहेत आता इथे
तर त्यांना मी विनंती करतो, जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपापले प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. आणि तत्पूर्वी तुम्हाला जर मी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला नाही, परंतु तो इथे आमच्या काहीतरी आम्हाला सांगावं असं तुम्हाला वाटतं, ते तुम्ही प्रथम सांगा. त्यानंतर तुम्हाला हे प्रश्न विचारतील. मग आपली ही आजची मुलाखत आजच्या ह्या वेळेसाठी संपली. कारण तुमच्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे आणि आम्हाला सुद्धा तुमच्याकडून खूप काही ऐकायचं आहे, जो आपण पुन्हा एकदा भाग घेऊच. पण तत्पूर्वी तुमच्याकडून काही या मुलाखतीत माझ्याकडून विचारणं राहून गेलं असेल तर ते तुम्ही नक्की सांगा आणि त्यानंतर प्रश्न उत्तराचा तास होईल. कुणाचे प्रश्न असेल तर ते येऊ द्या आधी. कुणाचे प्रश्न असेल तर विचारा. उपस्थितांना काही विनंती तुमचा आहे. एखादा विद्यार्थी आज घडलाय तुमच्या कवितेतून आणि कवी झाला किंवा लेखक झाला असं आहे का, तर ते कृपया सांगा. सर, मला सांगायला खूप आनंद होतोय की मी घाटल्या मनपा म्युन्सिपल मराठी शाळेमध्ये शिक्षक होतो आणि त्यावेळी आमच्या मीरा पवार म्हणून मुख्याध्यापिका होत्या, मीरा पवार. हा, तर त्यावेळी वर्तमानपत्रात एक आव्हान आलं होतं की बालकवितांची स्पर्धा. तर मुलांना मी परिपाठातून कविता ऐकवतच होतो, कविता सांगतच होतो. मग मी त्याचा उपयोग करून घेतला. ज्यांना कवितेची गोडी आहे अशा मुलांना मी एकत्र केलं आणि मला 15-20 दिवसांचा अवधी होता. आम्ही त्यांची कार्यशाळा घेतली. कशी रे कविता लिहावी? आता मला झाडावर कविता लिहायची आहे. झाडा झाडा नाच रे, आभाळाला वाच रे, आभाळात जमले ढग, मानवर करून बघ. झाडात मानवर करून बघणं म्हणजे झाडाला त्याने मनुष्यासारखं समजलेलं आहे मुलांनी. तर मुलं निर्जीव वस्तूला सुद्धा सजीव करून टाकतात. तर ज्यावेळी मी कार्यशाळा घेतली आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय, मी त्या कविता 5-6 मुलांच्या त्यांनी तयार केलेल्या कविता मी त्या स्पर्धेला पाठवल्या. रमेश यादव यांनी ती स्पर्धा घेतली होती कवितेचा. रमेश यादव म्हणून आपले हिंदीतले मोठे साहित्यिक आहेत. तर तुम्हाला सांगायला आनंद होतोय, माझ्या त्या कवितांमध्ये ज्या मी 5-6 मुलांच्या कविता पाठवल्या त्या सगळ्या सिलेक्ट झाल्या आणि त्यातल्या एक मुलीला महाराष्ट्र राज्यातलं उल्लेखनीय कवितेचं पारितोषिक मिळालं. छान छान. अभिनंदन. आणि माझ्या त्या सगळ्या मुलांच्या कविता कवितेचा या पुस्तकात छापून आल्या. ते पुस्तक आजही मी जीवापाड जपून ठेवलंय की ज्या मुलांना मी कवितेची गोडी लावली त्यांच्या ह्या कविता. आणि ते पुस्तक माझ्याजवळ अजूनही माझ्या पुस्तकांसारखं जपून ठेवलेलं आहे पुस्तक मी. त्यात माझी कविता नाही पण माझ्या मुलांची कविता आहे. माननीय आव्हाड सर, या प्रसंगी फक्त एक गोष्ट मला आवर्जून सांगते इथे की आजचे जे आपले मुलाखत घेणारे आहेत संपादक आपले चैत्र शोभाचे माननीय खाडिये सर, हे अनियोगचे माजी विद्यार्थी आहेत आणि आम्हाला या माजी विद्यार्थ्याचा खरंच खूप खूप अभिमान आहे. कारण माननीय चिंदरकर सरांच्या छत्रछायेखाली असे हे कवी, लेखक आणि संपादक घडले आहेत. मी करोना काळामध्ये तुम्ही आमच्या बालकुमार साहित्याला अनेकदा का कथन करायला आलेला आहात. हॅलो सर, आवाज सर. हा सर बोला. एक रमेश उप्पाळ म्हणून आपले कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंग या ठिकाणचा आहे. सुमारे 35 वर्षापूर्वी मी माझ्या शाळेमध्ये बालकुमार साहित्य संमेलन सुरुवात केली. देशिंगचं नाव मनीषा पाटील यांच्यामुळं आता ऐकायला मिळत असेल सर्वांना. मनीषा पाटील आणि दयासागर बन्ने आज या ठिकाणी आठवड्यातील दर शुक्रवारी साहित्य संमेलन भरतं. भावशिल्प साहित्य मंडळ आणि माझ्या कवठे महांकाळ तालुक्यातील देशिंग या शाळेमधून साधारणपणे 16 विद्यार्थ्यांचे कविता संग्रह बाजारात आहेत. देशिंग तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली. अभिनंदन अभिनंदन सर. कवठे महांकाळ म्हणजे आमच्या कोकणातलं. नाही कवठे महांकाळ जिल्हा सांगली. हा, माझी स्वतःची 2 पुस्तकं आहेत अजय पुस्तकालयानं काढलेली.
बालकुमार साहित्य म्हणून प्रतिज्ञा नावाचं, की जे विद्यार्थी दर शुक्रवारी देवीची आरती करून शेवटी प्रतिज्ञा घेतात. कारण त्या मुलांना वर्ग शिक्षक नसतो आणि त्यामुळं सगळेच्या सगळे शिक्षक त्या मुलांना हा अत्यंत डांबरट वर्ग आहे म्हणून संबोधन करत होते. ती मुलं सरस्वतीच्या फोटोला स्वतःच्या करंगळी जवळच्या बोटाचं रक्त काढून देवीच्या कपाळावर लावतात आणि प्रतिज्ञा करतात की आम्ही आदर्श विद्यार्थी होऊन दाखवू. आणि म्हणून त्याच्यावर आधारलेली प्रतिज्ञा नावाची कादंबरी लिहिली. कोल्हापूरमधून प्रकाशित झाली. त्यानंतर मिनीचं लग्न ही बालकुमार साहित्यासाठी कादंबरी लिहिली. कोल्हापूरच्या अक्षरदीपनं ते प्रकाशित केली. त्याला बालकुमार साहित्य संमेलनामध्ये गारगोटी या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. थोडक्यात काय, सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यामधलं श्री महालक्ष्मी हायस्कूल देशिंग हरोली या ठिकाणी गेल्या 35 वर्षापासून दर शुक्रवारी साहित्य संमेलन विद्यार्थ्यांचं सुरू असतं. आणि आता गेल्या 3 वर्षापासून सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचं बालकुमार साहित्य संमेलन आमच्या देशिंग गावामध्ये होतं. या वर्षी ऑनलाईन कवी संमेलन झालं. अभिनंदन माळी सर. हो. आणि त्यासाठी मी स्वतः भावशिल्प साहित्य मंडळाची स्थापना केली. आणि या भावशिल्प साहित्य मंडळाच्या वतीनं आम्ही दर शुक्रवारी शाळा सुटल्यानंतर अर्धा पाऊण तास विद्यार्थ्यांचं कवी संमेलन घेतो. आणि हा उपक्रम सुमारे 35 वर्ष चालू आहे. वैजनाथ महाजन वगैरे या सर्व समीक्षकांनी या ठिकाणी येऊन देशिंग हे कवींचं गाव होईल अशा प्रकारे आमच्या गावचं वर्णन केलेलं आहे. आणि आता दयासागर बन्ने, मनीषा पाटील हे माझे विद्यार्थी त्या ठिकाणी हे कवी संमेलन चालवतात. धन्यवाद. यानंतर रमेश वाघ सर, तुम्ही विचारा प्रश्न. रमेश वाघ सर. थँक्यू सर, मला संधी दिल्याबद्दल. सर्वप्रथम माननीय आव्हाड सरांचं खूप खूप अभिनंदन. इतकी सुंदर मुलाखत आजपर्यंत एवढ्या सविस्तरपणे ऐकायला मिळाली नव्हती. आता एक खंत माझीच व्यक्त करतो की बाल साहित्यामध्ये पाहिजे तेवढं वाचन माझंही नाही आणि त्यामुळे मग आपल्या मुलांना काय वाचायला द्यावं याविषयी गोंधळच आहे. आता थोडस या घरकोंडीच्या काळामध्ये ऑनलाईन वगैरे पुस्तकं थोडे मागवलीत, पण काही पुस्तकांमध्ये व्याकरणाच्या चुका, प्रिंट मिस्टेक बऱ्याचशा, आणि त्याच्यामुळे मुलांचं जो काय म्हणतो आपण त्याला ओघ जो असतो वाचनाचा तो खंडित होतो आणि कुठेतरी एक नावड निर्माण होते. तर अशी कोणती 5 आघाडीची बाल साहित्यिक आहेत महाराष्ट्रामध्ये आज की ज्यांची पुस्तकं आपण मुलांना वाचायला दिली पाहिजेत, अशी कुठली नावं आपण सुचवाल? आता अशी नावं तर खूप जण आहेत, पण आपले राजीव तांबे दादा आहेत की त्यांचं बाल साहित्य वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळं आहे. हे सगळ्यांनी लक्षात घ्या पाहिजे की शिशु गटासाठी त्यांचं वेगळं साहित्य आहे, किशोरांसाठी वेगळं आहे, कुमारांसाठी वेगळं आहे. अनेकदा काय होतं, बाल साहित्यिक सर धोपटपणे लिहितात, पण ते कुठल्या मुलांसाठी आपण लिहितोय हा विचार करत नाही. तो विचार आधी केला पाहिजे. आपण ही कुठल्या वयोगटातल्या मुलांसाठी आपण हे साहित्य देणार आहोत. पण त्या पुस्तकाचा आकार, त्याची चित्र, त्याचा टाईप सुद्धा बदलतो. लहान मुलांच्या, शिशु गटातल्या मुलांच्या अक्षरांचा टाईप मोठा असतो, चित्र जास्त असतात. 3.5 वर्षाच्या मुलाला जर एखादं पुस्तक द्यायचं असेल त्याच्या हातात, तर 95% चित्र आणि 5%च मजकूर असलेलं पुस्तक त्या पानावर मजकूर असला पाहिजे. असं पुस्तक आपण द्यायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये राजीव तांबे आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर सुरेश सावंत आहेत नांदेडचे, तर अशी मंडळी आहेत. सांगोल्याचा फारुख काझी आहे, किंवा जळगावच्या आता जे तहसीलदार आबा महाजन आहेत,
किंवा आता रारम बोराडेंसारखे लेखक, ज्येष्ठ लेखक, मोठे साहित्यिक, तेही बालकथा आता छान पद्धतीने लिहितायत मुलांसाठी, त्यांच्या बालकथा संग्रह आहेत. तर तुम्ही जर शोध घेतला ना, आपल्याला आवड असेल ना, तर सवड आपोआप मिळते, जसं आपण म्हणतो. तर गरज ही शोधाची जननी आहे. तुम्हाला शोध घेतला तर तुम्ही अनेक प्रकाशकाकडून काही बाल साहित्यिकांची तुम्ही मागणी केली पुस्तकांची, तर तुम्हाला लक्षात येईल, त्यांची यादी मागितली तर, की याची कितवी आवृत्ती आहे, हे कधी पुस्तक आलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज बांधता येतो. आणि काही पुस्तकं स्वतः आपण वाचली पाहिजे, चाळली पाहिजे, हे तर मी अनेकदा पालकांना सांगतच असतो. ते मात्र आवर्जून केलं पाहिजे, की कुठलंही उठसूट पुस्तक मुलांच्या हाती देण्यापूर्वी ते निदान आपण चाळावं, त्यातली चित्र, त्याचा मजकूर बघा. नाही तर अनेकदा तुम्ही म्हणता तसं प्रिंटिंगचे मिस्टेक असतात, चुकीचे शब्दप्रयोग असतात, आणि असे शब्दप्रयोग तेच मुलांच्या माथी मारले जातात, तेच मुलांना ते पक्के होतात. तर असंही होता कामा नये. आणि मला तर वाटतं या गोष्टीमध्ये ज्या गोष्टीत मुलांना असं वागा तसं वागा अशा सांगितलेले असते, अशी पुस्तकं मुलांपासून थोडी दूरच ठेवायची. कारण मुलांना अशा सूचना केलेली पुस्तकं आवडत नाही, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. अजून कुणाला प्रश्न विचारायचे आहेत का? कारण नवीन नवीन लोकांनी प्रश्न विचारून दे. याला जोडूनच एक प्रश्न आहे. माझं पुस्तक माझं पुस्तक दुसरं, मेचं लग्न, 2 पुस्तकं फक्त मुखपृष्ठ दाखवली. धन्यवाद. छान छान. अच्छा, नवीन कुणाला प्रश्न विचारायचे आहे? नमस्कार सर, शलाका बोलते सर. बरं, मला सरांची आजची मुलाखत खरोखरच खूप सुंदर, आणि आपल्याला सगळे म्हणजे त्यांचे अनुभव एक एक ऐकल्यानंतर खरोखरच अगदी आपण सगळे आता भारावून गेलेलो आहोत. आणि सरांचं म्हणजे मी वाचलं तर याच्यामध्ये सर शिक्षकांसाठी पण कथाकथनाचे अनेक कार्यक्रम घेतात. तर या कथाकथनाचा एखादा अनुभव सरांनी आज आपल्या पुढे सांगावा अशी मी त्यांना विनंती करते. मी आतापर्यंत 500च्या वरती महाराष्ट्रभर कथाकथनाचे कार्यक्रम केलेले आहेत. त्यानंतर मोजायचेही सोडून दिले, पण अजूनही आता करोनाच्या आधीपर्यंत मी कार्यक्रम करत होतो. म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर सुद्धा मी कथाकथनाच्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित होतो. पण सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की कथाकथनाचे कार्यक्रम करण्यापूर्वी मी अनेकांना सांगेल की मी कथाकथनाच्या शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतो. पण या कार्यशाळा घेताना असा अनेकदा अनुभव असा असतो की उत्सुक जे शिक्षक असतात कथाकथन करण्यासाठी, त्याचं तंत्र समजून घेणं फार महत्वाचं आहे. कथाकथनाचं एक तंत्र आहे. अनेकदा आपल्याला कुणीतरी कथाकथनाच्या स्पर्धेला आपलं नाव देतो आणि आपण सहभागी होतो आणि तिथे सुरुवातीलाच म्हणतो मला काही यायचं नव्हतं, पण आमच्या मुख्याध्यापकांनी नाव दिलं आणि मी तुमच्यापर्यंत आलो. आता मी जशी मला कथा आठवेल तशी मोडक्या तोडक्या स्वरूपात तुम्हाला ती सांगतो. ज्यावेळी एखादा कथानिवेदक सुरुवातीलाच असं त्या कथेला मोडून तोडून सांगणारा असं सांगतो, तेव्हा समोरचा श्रोता ती कथा कशी काय ऐकणार? मला वाटतं इथूनच आपला कथाकथनाचं तंत्र समजून घेणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला कधीही शिक्षकांना एकत्रितपणे कार्यशाळा घ्यायची असेल तर नक्की मी ती घेईन कुठल्याही याच्या खाली. आणि मला तर वाटतंय की कथाकथन करणारा शिक्षक हा मुलांना अतिशय प्रिय असतो. गोष्ट सांगणारा शिक्षक मुलांना आवडतो, कारण गोष्ट ही खाऊ इतकी प्रिय असते मुलांना. त्यामुळे आपण ही कार्यशाळा नक्कीच कधीतरी घेऊया आपण. या अनेक संस्था आहेत, आपले कोमसापा आहे, चैत्रशोभा आहेत, अनुयोग विद्यालय आहे, यांच्या माध्यमातून कधीतरी कार्यशाळा घेऊया. अधिक शिक्षकांना आपण जोडूया या माध्यमातून. आणि मला सांगायचंय की त्या कार्यशाळेबद्दल आता मी अनुभव एवढाच सांगेल की कथाकथन या कार्यशाळेत आल्यानंतर एक दृष्टी मात्र त्या शिक्षकाला, त्या कार्यशाळेमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तीला येते की गोष्ट कशी सांगू नये आणि गोष्ट कशी सांगावी. आणखी अतिशय अनोखा असा उपक्रम आहे आपला सर. विषय देखील. सुनीता ताई, आपण प्रश्न विचारावा. हो, धन्यवाद मनीषा ताई. खरोखर आजची मुलाखत संतोष सरांनी जी घेतली
अतिशय सगळे प्रश्न जे आहेत मला वाटतं त्या मुलाखतीद्वारे सर्व पोहोचलेले आहेत उत्तर. आणि सर तुमच्याशी संपर्क साधण्याचा यापूर्वी एकदाच मला संधी मिळाली आव्हाड सर, की एका लेखकाचं नाव मला हवं होतं आणि त्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता. पण तेव्हा हो ते घेतला नाही मी तुमच्याकडून आणि ते करू नये असं मला वाटलं आणि नाव असं विचारणं आणि त्या संदर्भात मी तुमच्याशी बोलले होते. आणि राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून ज्या व्यक्ती आपल्याला भेटतात मला वाटतं त्या मनाने जुळतात आणि तुम्ही तो उल्लेख केलात आणि खरोखर की भरून पावले की या ठिकाणी मला आपले अण्णा क्षीरसागर यांना विसरून म्हणजे विसरणं नाहीच, त्यांच्या बरोबरच आहोत. तर नेहमीच शिंदरकर सरांची आठवण ते काढतात आणि त्यामुळे तुमच्यामध्ये असलेलं बाल साहित्य तुम्ही जी निर्मिती करताय की तुमच्यामध्ये जी संवेदनशीलता आहे सर, त्याला सलाम. त्याबद्दल बोलूच शकत नाही. या ठिकाणी मला तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो की तुम्ही आता एक बोलताना मुद्दा सांगितला की गोष्टीतून कविता इतका भावला मनाला की ती जी रचना आहे, जसं नासी फडकेंनी आपल्या पाठामध्ये म्हटलेलं आहे की मला दाढी करताना सुचतं, तसं प्रत्येक आता आम्ही लिहिणारे फार तुरळक, माझ्याकडून जे होतं ते फार तुरळक असेल, पण खरं लेखन जे करतात असं काही त्यांची बैठक असते की लिहिण्यासाठी विचार असतो की विचार असला की मग लेखन, की गोष्ट आली समोर की कविता सुचते. हा प्रश्न तुमच्यासाठी माझा आहे की कशा पद्धतीने ते सुचणं असतं. याच्यासाठी आपण जेव्हा काही वाचत असतो ना, त्या वाचता वाचता कुठेतरी आपल्याला क्लिक होतं की याची छान गोष्ट होऊ शकते बरं का. आणि मग कशी ती आपल्याला मग मुलांच्या भाषेत मुलांना आवडेल अशी ती करायची, तर मुलांच्या भावविश्वातच त्या गोष्टीत शब्द हवे, हेही महत्वाचं आहे. म्हणजे आपण मुलांसाठी लिहिताना खूप जबाबदारीने लिहितो म्हणतो ना, कारण का त्यांचं भावविश्व बघतो, त्यांना जे भाषिक शब्दांचं ज्ञान असेल हे आपण लक्षात घेतो, तर त्यांच्या परिचित शब्दांचा वापर आपण त्या करतो. आणि ही गोष्ट एखादं काहीतरी वाचत असताना असं वाटतं की अरे या ओळीत सुद्धा एक गोष्ट लपलेली आहे. जेव्हा मी एक ओळ वाचली होती की त्या मुंग्या तो हत्ती त्या मुंग्यांच्या अंगावर पाणी उडवतो, मग ती एक मुंगी बाहेर येते रागाने आणि म्हणते तो हसतोय कसा बघ, बुडव त्याला. ती मुंगी बाकीच्या मुंग्यांना म्हणते तो आपल्याकडे बघून आपल्यावर पाणी उडवतो ना, तो हसतोय आपल्याकडे बघून, बुडव त्याला. मला वाटतं मुंग्या असं त्या बुडवत्या हत्तीला म्हणतात. मला याच्यात पटकन एक गोष्ट दिसली आणि मग मी ती गोष्टीची सुरुवात कशी असेल, कारण गोष्ट म्हटली की त्याला सुरुवात असते, गोष्ट म्हटली की त्याला मध्य असतो आणि गोष्ट म्हटली की त्याला कलाटणी देणारा शेवट सुद्धा असतो. आणि मग अशीच गोष्ट कवितेत गुंपायची झाली की सोपी शब्दरचना, कमीत कमी शब्द. माझ्या वर्गातली मुलं ना अशी जरा बऱ्याच जण ती अशी पटकन एखाद्या तोंडून शिवी आली आणि मग म्हटलं ही मुलं अशी शिवी दिली. म्हटलं काय रे बाबा, तो सर त्यांनी मला शिवी दिली. आणि मग मी ना एक कविता लिहिली त्याच्यावर. ती कविता अशी होती, अगदी छोटीशीच कविता, ती ऐकवतो तुम्हाला आधी, पण ती गोष्टीत लिहिलेली कविता होती म्हणून त्याला खूप भावली. की एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला, एकदा एक उंट वाटेने निमूटपणे चालला, एक गाढव त्याला अहो शिव्या देऊन बोलला, पण उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले, उंटाने त्याकडे लक्ष नाही दिले, आपली वाट शांतपणे पुढे चालत राहिले. हे पाहून गाढवाने त्या उंटाला हटकले, म्हणाले मी शिवे देत असता तू का नाही थांबवले. उंट म्हणाला ज्याला आपले उद्दिष्ट असते गाठायचे, उंट म्हणाला ज्याला आपले उद्दिष्ट असते गाठायचे त्यांनी गाढवांच्या बडबडीकडे लक्ष नसते द्यायचे, त्यांनी गाढवांच्या बडबडीकडे लक्ष नसते द्यायचे. असं गोष्टीतून काही कवितेतून अशी गंमत सांगितली, त्याच्यात गोष्टही होती, त्याच्यात कवितेची गंमत होती. आणि गोष्ट वाचायला मुलांना वेळ खूप लागतो, कविता पटकन वाचून संपते. अशा पद्धतीचा दुहेरी आनंद त्यांना याच्यातून मिळू शकतो. खूप छान सर. खूपच सुंदर. प्रश्न विचारायचे आहेत का? आपण हा कार्यक्रम इथे आटोपता घेऊया. वागसर तुम्ही विचारणार का? वागसर. हा सर, थोडासा प्रश्न विचारतो. म्हणजे आता कोरोना कोंडीच्या काळामध्ये गोष्टी याच्यामध्ये लिखाण करताना, आता तुम्ही शिक्षक पण आहात, शाळा, कुटुंब, ह्या सगळ्या गोष्टी, तर मग लिखाणासाठी वेळ कसा काढता? दिवसातल्या कुठल्या वेळेत तुम्ही लिहिता
आणि लिहिताना आता बरेचसे मी मागे एक संशोधन वाचलं की जपान मधले जे 10 बेस्ट सेलर पुस्तकं असतात त्यातले 5 मोबाईल आवाज येत मध्ये नाहीये. हॅलो, येतोय आवाज? येतोय सर, येतोय. हा, तर पहिला प्रश्न असा आहे की शाळा सांभाळून व्यवसाय, कारण पूर्णवेळ लेखक असणं आणि आपलं काम सांभाळून लिहिणं, तर याच्यामध्ये संतुलन तुम्ही कसं साधता आणि दिवसाचा असा कुठला वेळ आहे की त्या वेळेला तुम्ही लिहायला बसता? आणि दुसरी गोष्ट, लिहिताना तुम्ही डायरेक्ट टाईप करता का अगोदर हाताने लिहून टाईप करता? आवाज सर. हॅलो, कोणाचा तरी टीव्ही वगैरे चालू आहे, जरा बंद करता का? हो हो, कोणाचा तरी. हो सर, आवर सर, बोला आता तुम्ही. सरांचा आवाज येत. आपण आता किती वेळ राहिलाय? आपण कार्यक्रम आटोपता घेऊया 10 का? मिनिटं. हो हो सर, 8 मिनिटं बाकी आहेत, 8 मिनिटं. हा, कारण आटोपण्यासाठी 10 मिनिटं आपल्याला लागणार आहेत. आभार प्रदर्शन हो, आहे. 8 मिनिटं आहेत सर, 8 मिनिटं. हा, तर मग तेच म्हणून म्हटलं. हा चालेल सर, 8 मिनिटं आहेत, आपण आवर बघूया. हो, आपण कार्यक्रम, मनीषा मॅडम, आपण कार्यक्रम आटोपता घेऊया का? हो सर, हो, कारण आव्हाड सर आता कदाचित त्यांचं नेटवर्क गेलंय, पण अतिशय उद्बोधक अशी मुलाखत झालेली आहे. तर मला असं वाटतंय की जे काही उपस्थित आहेत आपण सर्वांचेच आभार मानूया आता. हो, हा, कमलाकर राऊत सर, आभार माना तुम्ही, कारण वेळेत कार्यक्रम हे झाला तर चांगला, नाही तर परत अर्धवट होतो तो. कमलाकर राऊतला आभार मांडा सांगा. हा, सांगितलं. कमलाकर राऊत कुठे आहे? नाही येत ते. हा, मग मनीषा मॅडम आहेत का? आधी बघा त्या आहेत का? नाही हो आहेत सर, ना? हो सर, मी कमलाकर राऊत दिसत आहे. नाहीयेत. हो, मनीषा मॅडम आहेत. हा, हो, मग कुणीतरी कॉल घेतला पाहिजे आणि हे करूया. हो मनीषा सर. मॅडम घ्या तुम्ही. नमस्कार. हा, मी मनीषा घेवडे, अनुयोग विद्यालय खार, पूर्व मुंबई येथील सहाय्यक शिक्षिका. आज अनुयोग शिक्षण संस्था आणि आपले चैत्र शोभा संस्था यांच्यातर्फे आयोजित आजचा हा जो मुलाखतीचा सुसंवाद अतिशय उद्बोधक व अत्यंत उच्च दर्जाच्या पातळीचा पार पाडलेला आहे. माननीय संतोष खाडिये सर यांनी अतिशय छान असे प्रश्न तयार करून सरांना, आपल्या आव्हाड सरांना, जे अतिशय गाजलेले असे बालसाहित्यिक आहे त्यांना बोलतं केलेलं आहे. त्यामुळे सर्वप्रथम आव्हाड सर यांनी वेळात वेळ काढून आपल्या इथे ते उपस्थित राहिले. आपण सर्वच शिक्षण आणि साहित्यिक क्षेत्रातील मित्रमंडळींना उद्बोधन असं केलेलं आहे. त्याबद्दल माननीय आव्हाड सर यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करते. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक व त्याचबरोबर अनुयोग शिक्षण संस्थेचे काही शिक्षक, काही साहित्यिक, आता इथे काही नवीन असे मला चेहरे दिसत होते, नावं दिसत होती. त्यामुळे प्रत्येकाचं नाव असं मला कदाचित माझ्याकडनं एखादं नाव राहील, पण प्राध्यापक यशवंत माळी सर, अशोक सावंत सर, दिलीप सर, गणेश सावंत सर, माननीय डॉक्टर हनुमंत भोपाळे सर, लक्ष्मण सर, रमेश वाघ सर, सुनीता गोळे मॅडम, त्यानंतर घेरेडे सर, अनुज काळकर ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगची जबाबदारी, तसेच गणेश करवंदे सर ज्यांनी या सर्व टेक्निकल बाबींची व्यवस्था पूर्ण केलेली आहे. अशा प्रत्येकाचा सहभाग हा अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येकाच्या सहकार्यानं आजचा हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला आहे असं मला वाटतंय. आणि आजच्या या कार्यक्रमाचे जे मुख्य संकल्पक आहेत म्हणजेच अनुयोग शिक्षण संस्थेचे संस्थापक माननीय चिंदरकर सर यांचेही मनापासून आभार मानते की त्यांच्या या संकल्पनेमुळे एका मोठ्या कर्त्या अशा बालसाहित्यिकास आम्हा सर्वांना ऐकता आलं. जर कोणाचे आभार मानायचे राहिले असतील तर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. शिवाजी गावडे सर यांनी देखील सुंदर सूत्रसंचलन केले. कमलाकर राऊत कदाचित ते नेटवर्कच्या बाहेर आहेत, पण सर्वजण काही मला वाटतं वैशाली मॅडम एक मध्ये येऊन गेल्या, ते उपस्थित अगोदरच्या सत्रासही होत्या. तेजश्री कुलकर्णी मॅडम यांचेही मनापासून आभार व्यक्त करते आणि मी आपला निरोप घेते.
धन्यवाद. संतोष सर. संतोष सर. हॅलो. हॅलो. हा संतोष सर. आवाज हा. कदाचित अरे सर. हा बोला. हा सर. माझा आवाज व्यवस्थित येत होता का खाडे? हो 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 आवाज संतोष. हो हो सर्वांचा आवाज. हॅलो. हा आता बोला सर. हॅलो. अरविंदे सर, हा, छान बोला. झालं, छान नियोजन हो केलं. एकंदर आजची मुलाखत उत्तम झाली, हो मुलाखत उत्तम प्रश्नच झाली नाही. सर. हो सर सुंदर कार्यक्रम छान झाला झाली आणि मुलाखत मुलाखत. व्यवस्थित झाली. आणि रेकॉर्डिंग एडिट करूनच पोस्ट करा. हो ना. काही, अनुज कोण आहे? अनुज हो सर? हो, त्यांना सूचना. अनुजचे आभार. हा धन्यवाद. हो सर. धन्यवाद 2 मिनिटं आपण बाकी आहेत. सर्वांनी. आपण सर हो हो बोला ना. नमस्कार. हा राऊत सर बोला. कमलाकर राऊत. आभार प्रदर्शन करायचं आहे ना? हॅलो. करा, आभार प्रदर्शन करा. करा हो, हो, करा सर. हो, चालेल सर. करा सर. करा चालेल सर. हा. कमलाकर, चैत्र आभार शोभा प्रदर्शन कला करा. समूह आणि अनुयोग शिक्षण संस्था यांच्या संयुक्त कमलाकरजी, विद्यमाने आभार प्रदर्शन हा जो करा. कार्यक्रम पार पडला, बोलतात सर बोलतात. यासाठी माननीय श्री चिंदरकर सर आणि चैत्र शोभाचे संतोष खाडे सर या दोघांचंही प्रथम आभार मानतो. सर काय नाही, बोलायचं आहे? तुम्ही बोला. एकनाथ सर 1 मिनिट बाकी आहे. मी आवारांचा बोला आता फोन होता. आणि ही आपण जी मुलाखत घेतली आणि सरांनी प्रास्ताविक केलं, म्हणजे दोन्ही भूमिकेमध्ये तुम्ही होतात, तुमचे खूप खूप आभार. आणि जी मुलाखत ज्यांनी दिली, आव्हाड सरांना आम्ही अनेकदा सर अर्धा मिनिटं बाकी आहे. तुम्ही जरा बोललात तर व्यवस्थित ऐकायला येईल. राऊत सर. त्यांची मुलाखत, तर ही या मुलाखतीमधून पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या सगळ्यांना आपण वाणीमधून रसाळ कीर्तनच ऐकवलेलं आहे. हे शैक्षणिक, यानंतर याचं जे सूत्रसंचालन केलं ते गावडे यांचे मी आभार मानतो.